नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले सर्वज्ञ करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण जी मॅथमॅटिक्सची बेसिक बॅच जी काही आपण सुरू केलेली बेसिक मॅथ्स नावाची, की ज्याच्यामध्ये आपण मॅथमॅटिक्सचे संपूर्ण जे काही बेसिक चॅप्टर्स आहेत ते अगदी झिरो पासून ते हिरो पर्यंत समजून घेणार आहोत. म्हणूनच आपल्या बॅचचा कोड आपण ठेवलेला आहे बॅच 0 to हिरो. 0 to हिरो बॅचचा महत्त्वाचा अर्थ काय आहे की मध्ये ज्याचं मॅथमॅटिक्स एकदम झिरो आहे, ओके, आणि जो मॅथमॅटिक्समध्ये खूप चांगला आहे परंतु त्याला जास्तीत जास्त स्कोर करता येत नाही आणि स्कोर करता येत नाही म्हणून त्याची पोस्ट राहून जात आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण ही बॅच रन केलेली आहे, जेणेकरून कोणत्याच महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याचं मॅथमॅटिक्सचा जो पाया आहे तो कच्चा राहू नये यासाठी आपण ही मोफत लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे. सो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला पोहोचवायचं आहे या सिरीजला. ओके, या सिरीजला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर फक्त तुम्हाला एकच करायचं आहे की आपल्या अँड्रॉइड मोबाईलच्या काय करायचं आहे, प्ले स्टोअरमध्ये जायचं आणि प्ले स्टोअरमध्ये तुम्हाला सर्वज्ञ करिअर अकॅडमी इथं दिसतंय बघा नाव, तुम्हाला हे ॲप काय करायचं आहे, तुम्हाला सर्च करायचं आहे आणि हे ॲप सर्च करून तुम्हाला ते ॲप काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. ओके, आणि हे ॲप डाउनलोड केल्यानंतर जेव्हा तुम्ही पेड कोर्सेसमध्ये जाणार तेव्हा पेड कोर्सेसमध्ये तुम्हाला बेसिक मॅथ्स नावाची बॅच दिसेल. ती बॅच पूर्णपणे सर्वांसाठी फ्री आहे. ओके, म्हणूनच म्हणत आहे की महाराष्ट्रातल्या कोणत्याच विद्यार्थ्याचा मॅथमॅटिक्स कच्चा राहायला नको, यासाठी ही बेसिक मॅथ्स ची बॅच तुम्हाला सर्वांपर्यंत काय करायची आहे, पोहोचवायची आहे. चला ठीक आहे, बॅच कशी डाउनलोड करायची तुम्हाला समजलेलं आहे. मग आता या बॅच मध्ये नेमकं काय घेतलं जाणार आहे, तर मी तुम्हाला बोललो होतो मित्रांनो की या बॅच मधचं आपलं जे महत्वाचं टार्गेट आहे की या बॅच मध्ये आपण तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल, जिल्हा परिषद भरती असेल, आरोग्य सेवकची परीक्षा असेल, नगर परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल किंवा इतर सरळ सेवेचे ज्या काही परीक्षा असणार आहे त्या परीक्षा सोबतच कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी आणि एमपीएससी आणि यूपीएससी म्हणजे अशा पोलीस भरतीपासून ते यूपीएससी पर्यंतच्या सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी जे काही महत्वाचं बेसिक मॅथ्स आहे ते संपूर्ण बेसिक मॅथ्स आपण या लेक्चर सिरीज मध्ये कव्हर करणार आहोत. लास्ट 2 लेक्चर्समध्ये आपण अंक आणि स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, संख्या आणि संख्या ज्ञान, ओके, संख्या आणि संख्यांचे प्रकार, यावर आपण काय बघितलेलं होतं, संपूर्ण लेक्चर बघितलेलं होतं. आता आपण काय बघणार आहोत, आज आपण पुढचं लेक्चर घेऊन आलेलो आहोत, ते म्हणजे कोणतं आहे, अपूर्णांक संख्या. ओके, मग याच्यामध्ये आपण काय करणार आहोत बघा मित्रांनो, की या बॅच मध्ये आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण संपूर्ण जे टॉपिक्स आहेत बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत तुम्हाला टीचिंग केलं जाणार आहे. दुसरी महत्वाची, इथं प्रत्येक चॅप्टरची तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लिअरिटी करून दिली जाणार आहे. प्रत्येक कन्सेप्ट तुमचा काय करून दिला जाणार आहे, क्लिअर करून दिला जाणार आहे, म्हणजे तुमचा कुठलाही डाऊट राहणार नाही. पुढची महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला इथं प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला युनिव्हर्सल ट्रिक्स दिल्या जाणार आहेत. नेक्स्ट आहे की इथं प्रत्येक टॉपिकवर किमान कमीत कमी 100 प्रश्न तुमच्याकडून या क्लासरूम मध्येच काय करून घेतले जाणार आहे, सॉल्व्ह करून घेतले जाणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की 2015 ते 2026 पर्यंतच्या जेवढ्या स्पर्धा परीक्षा झालेल्या आहेत, म्हणजे पोलीस भरतीपासून ते पार यूपीएससी पर्यंतच्या सर्वच जे काही परीक्षा आहे त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्सचे जे काही क्वेश्चन्स आलेले आहेत त्या क्वेश्चनचं तुम्हाला अनालिसिस देखील करून दिलं जाणार आहे. नेक्स्ट की तुम्हाला खूप साऱ्या प्रॅक्टिस टेस्ट दिल्या जाणार आहे चॅप्टर वाईज. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे कोणतेच क्लासवाले करत नाही ते म्हणजे काय आहे की जे आपण मंडे पासून ते सॅटरडे पर्यंत जे काही आपण टीचिंग करणार आहोत, या केलेल्या टीचिंगच्या बेसिसवर आपण काय करणार आहोत, रविवारी एव्हरी संडेला डाऊट क्लिअरिंग सेशन घेणार आहोत, की ज्यामध्ये तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते संपूर्ण प्रॉब्लेम्स आपण इथं काय करून घेणार आहोत, सॉल्व्ह करून घेणार आहोत. ओके, मग जाऊया आजच्या महत्वाच्या टॉपिक कडे, ज्या टॉपिकचं नाव होतं अपूर्णांक. ओके, मग आता अपूर्णांक काय आहे ते आपण व्यवस्थित समजून घेऊया. ओके, बघा मित्रांनो, अपूर्णांक म्हणजे काय असतं, एक साधा सिंपल कन्सेप्ट आहे मित्रांनो. अपूर्णांक म्हणजे काय आहे की अशी संख्या की जी पूर्ण नाहीये. ओके, अशी संख्या की जी काय नाहीये, पूर्ण नाहीये. ओके, मग बघा की व्याख्या काय म्हणत आहे अपूर्णांकाची, की अशी संख्या की जी पूर्ण नाहीये. सर्वात महत्वाची गोष्ट, अपूर्णांक म्हणजे अशी संख्या की जी पूर्ण नाहीये. ओके, पुढे बघा, अपूर्णांक म्हणजे मग काय असतं की जी एखादी वस्तू आहे, पूर्ण वस्तूचा, बघा, एखाद्या पूर्ण वस्तूचा काही भाग दाखविण्यासाठी, ओके, आपण या अपूर्णांक संख्यांचा काय करत असतो, विचार करत असतो. ओके, मग जेव्हा आपण एखाद्या पूर्ण गोष्टीचे समान तुकडे करतो, म्हणजे एखादी वस्तू घेतली आपण
आणि तिचे समान काही भाग केले आहेत आपण, तर तेव्हा त्यातील प्रत्येक तुकड्याला आपण अपूर्णांकामध्ये लिहिता येऊ शकतं. जस्ट फॉर एक्झाम्पल, इथं आपण एक सर्कल घेतलेला आहे बघा, हे एक सर्कल घेतलेलं आहे आणि या सर्कलचे आपण परफेक्ट किती भाग केलेले आहेत? 4 भाग केलेले आहेत. मग जितके समान भाग केलेले आहे ती संख्या कुठे लिहिली जात असते? खाली लिहिली जात असते. ओके, ती संख्या कुठे लिहिली जात असते? खाली लिहिली जात असते एका आडव्या रेषेच्या. ही एक आडवी रेषा आहे. ओके, ही आडवी रेषा आहे. या आडव्या रेषेच्या ज्या वस्तूचे आपण एकूण समान भाग केलेले आहेत, जेवढे समान भाग केलेले असतील तेवढे सर्व समान भाग आपण या आडव्या रेषेच्या खाली लिहितो आणि या एकूण समान भागापैकी आपल्याला किती भाग दर्शवायचे आहेत, जसं इथं आपल्याला 3 आपण येलो कलर मध्ये केलेले आहेत बघा, हे 3 भाग आपण येलो कलर मध्ये कलर केलेले आहेत. ओके, हे 3 भाग आपल्याला सांगायचे आहेत. हे 3 भाग आपल्याला काय करायचे आहे? दर्शवायचे आहेत. मग तो जे भाग दर्शवायचे आहेत, ओके, हा पहिला भाग होता, हा दुसरा भाग होता आणि हा तिसरा भाग होता. तर 3 भाग दर्शवायचे म्हणून जो 3 आहे तो आपण वरती ठेवलेला आहे आडव्या रेषेच्या. ओके, समजलंय? या पद्धतीने अपूर्णांक लिहिला जात असतो. मग अपूर्णांकाचे काही महत्वाचे घटक आहेत. तर अपूर्णांकाला आपण a/b या स्वरूपात लिहू शकतो. ओके, की ज्याच्यामध्ये बघा अपूर्णांकाचे 2 मुख्य भाग असतात. एक पहिला महत्वाचा भाग म्हणजे जो कोण असतो? अंश असतो. अंशलाच आपण काय म्हणत असतो? न्यूमरेटर म्हणत असतो. आणि दुसरा जो असतो छेद, त्याला आपण काय म्हणत असतो? डिनॉमिनेटर म्हणत असतो. ओके, म्हणजे अंश आणि छेद हे आपल्याला 2 अपूर्णांकाचे घटक पाहायला मिळतात. मग अंश काय असतो? की रेषेच्या वरची संख्या, मी जी तुम्हाला आडवी रेषा सांगितली त्या आडव्या रेषेच्या वरती जी संख्या लिहिली जाते त्या संख्येला काय म्हटलं जात असतं? अंश म्हटलं जात असतं. ओके, पुढे बघा, आणि हा अंश काय दर्शवत आहे? की एकूण भागांपैकी ज्या वस्तूचे आपण एकूण समान भाग केलेले आहे त्या भागांपैकी किती भाग घेतले आहे हे हा दर्शवितो. जसं बघा, आपण हे वर्तुळ घेतलं होतं, या वर्तुळाचे आपण 4 समान भाग केलेले होते. मग या 4 समान भागांपैकी आपल्याला किती भाग दर्शवायचा आहे? ओके, ती संख्या म्हणजे काय असतो? तुमचा अंश असतो. ओके, आणि दुसरी संख्या असते छेद, ज्याला आपण डिनॉमिनेटर म्हणतो इंग्लिशमध्ये. मग हा छेद नेमका काय आहे? की रेषेच्या खालची संख्या असते. म्हणजे जी आपण आडवी रेषा बघितली, या आडव्या रेषेच्या खालची ही जी संख्या आहे 4, हिला आपण काय म्हणतो? छेद म्हणतो. ओके, मग छेद काय दर्शवतो? की एका पूर्ण वस्तूचे एकूण किती समान भाग केलेले आहेत ती संख्या म्हणजे छेद दर्शवत असतो. म्हणजे मला सांगा, इथं हे एक वर्तुळ होतं, या वर्तुळाचे किती समान भाग केलेले आहेत? तर 4 समान भाग केलेले आहेत. मग 4 समान भाग केलेले आहेत, म्हणून हा 4 लाच काय म्हटलं जाणार आहे? छेद म्हटलं जाणार आहे. की जो छेद काय करत असतो? आपल्याला एकूण किती अंक आहे म्हणजे एकूण समान किती भाग केलेले आहेत हे आपल्याला दर्शवत असतो. ओके, समजलंय तुम्हाला? इथं या पद्धतीने आपण काय लिहू शकतो? अपूर्णांक लिहू शकतो. पुढे जाऊया. अपूर्णांकाच्या छेदात 1 नसतो, कारण की आपल्याला जर एखादी संख्या अपूर्णांकात लिहायची असेल, अपूर्णांक म्हणजे काय? पूर्ण नसलेली संख्या. आणि कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये जर आपण समजा 5 आहे, हिच्या छेदामध्ये जर मी 1 लिहिला तर आता ही अंश आणि छेद स्वरूपात झाली. मग अंश आणि छेद स्वरूपात आपण कोणती पण संख्या अपूर्णांकामध्ये लिहू शकतो. परंतु जर 1 लिहिला तर बघा ना, 5/1 म्हणजेच कोण असतो? 5. आणि 5 ही कोणती संख्या झाली? पूर्ण संख्या झाली. ओके, अपूर्ण संख्या नाहीये. समजलंय? क्लिअर? पुढे बघा. जस्ट फॉर एक्झाम्पल, परत एकदा थोडासा कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया आपण. मी जसं इथे एक वर्तुळ घेतलेलं आहे, या वर्तुळाचे मी किती भाग केलेले आहेत बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. म्हणजे मी एका वर्तुळाचे किती समान भाग केलेले आहेत? तर 8 समान भाग केलेले मी इथं लिहितो. ओके, ओके, मी इथे लिहितो एकूण समान भाग. बघा, एकूण किती समान भाग केलेले वर्तुळाचे आपण? 8. आणि बघा, जितके समान भाग केलेले असतात ते समान भाग आपण कुठे लिहित असतो? छेदामध्ये लिहितो. कुठे लिहितो आपण? छेदामध्ये लिहिणार. ओके, ही जी संख्या आहे 8, ही संख्या आपण कुठे लिहिणार आहे? छेदामध्ये लिहिणार आहोत. ओके, आणि यापैकी आपल्याला किती भाग इंडिकेट करायचे? तर आपल्याला हे 3 भाग इंडिकेट करायचे आहेत. बघा, या 8 पैकी आपल्याला हे 3 भाग काय करायचे आहेत? जे येलो लाईन्सने मी काय केलेले आहे? इंडिकेट केलेले आहेत.
ओके, जे व्हाईट कलर मध्ये दिसत आहे तुम्हाला. ओके, तर या 8 भागांपैकी मला हे 3 भाग जे पांढऱ्या कलर मध्ये इंडिकेट केलेले आहे ते भाग मला काय करायचे आहे, सांगायचे आहे. ओके, तर ते सांगण्यासाठी बघा, किती भाग दर्शवायचा, किती भाग दर्शवायचा आहे, किती भाग दर्शवायचा आहे, तर 3 भाग दर्शवायचा आहे. म्हणून ही जी संख्या आहे ही कुठं लिहिली जाणार आहे, अंशामध्ये लिहिली जाणार आहे. ओके, अंशामध्ये लिहिली जाणार. म्हणून या डायग्रामवरनं अपूर्णांक कसा तयार होणार आहे, तर हा जो अपूर्णांक आहे हा या पद्धतीने तयार होणार आहे. अपूर्णांक अपूर्णांक कसा लिहितात, एक आडवी रेष द्यायची, या आडव्या रेषेच्या खाली कोणती संख्या लिहायची, तर छेद लिहिला जातो. या आडव्या रेषेच्या खाली काय लिहिला जातो, छेद लिहिला जातो. आणि या आडव्या रेषेच्या वरती कोणती संख्या लिहिली जाते, तर अंशामध्ये संख्या लिहिली जात असते. मग छेद काय इंडिकेट करतो, की जो वर्तुळ होतं त्या वर्तुळाचे किती समान भाग केलेले आहेत, तर वर्तुळाचे आपण 8 समान भाग केलेले आहेत, म्हणून तो 8 छेदामध्ये येणार आहे. ओके, आणि या 8 भागांपैकी आपल्याला दर्शवायचे किती भाग आहेत, तर 3. म्हणून हा जो 3 आहे हा अंशामध्ये लिहिला जाणार आहे. म्हणून 3/8 असा हा अपूर्णांक तयार होणार आहे. ओके, मला असं वाटतंय की यानुसार, या 2 एक्झाम्पल नुसार तुम्हाला आता अपूर्णांक म्हणजे काय, नेमकं अंश काय असतो, छेद काय असतो हे प्रॉपर समजलेलं असेल. ओके, पुढे जाऊया आता. बघा मित्रांनो, तुम्हाला जर अधिक काही माहिती जाणून घ्यायची असेल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही काय करू शकतात, आपला हा जो नंबर आहे हा व्हॉट्सअपचा नंबर आहे माझा. ओके, हा कोणता नंबर आहे, व्हॉट्सअपचा नंबर आहे. हाच माझा एकच नंबर आहे, परमनंट आहे, जो मी कॉलिंगसाठी पण यूज करतो, व्हॉट्सअपसाठी पण यूज करतो. म्हणजे तुमचे जे काही डाऊट्स असणार आहे ते डाऊट्स तुम्ही मला या नंबरवर काय करू शकतात, सांगू शकतात, किंवा तुम्ही या नंबरला तुमचे डाऊट्स व्हॉट्सअप करू शकतात. ओके, पुढे जाऊया आपण. आता पुढचं महत्वाची गोष्ट काय, की जे अपूर्णांक लिहिले जात असतात, ओके, ते अपूर्णांक लिहिताना काही महत्वाचे नियम असतात जे आपल्याला फॉलो करावे लागत असतात. काय करावे लागतात, हे जे नियम आहेत हे नियम आपल्याला काय करावे लागत असतात, फॉलो करावे लागत असतात. मग कोणकोणते महत्वाचे नियम आहेत, तर ते आता आपण समजून घेऊया. तर अपूर्णांकामध्ये आपला सर्वात पहिला जो महत्वाचा नियम आहे, ओके, तर पहिला नियम काय म्हणत आहे, की कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात कोण असतो, 1 असतो. म्हणजे तुम्ही कोणतीही पूर्ण संख्या घ्या, तुम्ही 2 घ्या ही पूर्ण संख्या आहे, मग तुम्ही 3 घ्या ही सुद्धा पूर्ण संख्या, तुम्ही 5 घ्या ही सुद्धा पूर्ण संख्या आहे. ओके, पण आपण कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदामध्ये काही दिसतोय का, नाही. ज्या संख्येच्या छेदामध्ये, कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदामध्ये आपल्याला जर एखादी कोणती संख्या दिसत नसेल तर तिचा छेद बाय डिफॉल्ट किती कन्सिडर करायचा आहे, 1 कन्सिडर करायचा आहे. म्हणजे या 2लाच आपण, आता ही 2 पूर्ण संख्या आहे, पूर्णांक संख्या आहे, हिला अपूर्णांकात लिहायचं असेल तर मी 2/1 असंही लिहू शकतो. ओके, 3 आहे तर तिला अपूर्णांकामध्ये लिहिताना 3/1 मी लिहू शकतो. 5ला मला अपूर्णांकात लिहायचं तर 5/1 असं मी लिहू शकतो. ओके, राहील लक्षात तुमच्या हे. पुढे बघा, हा होता पहिला नियम. दुसरा नियम काय म्हणत असतो, की शून्याला कोणत्याही संख्येने भागले असता उत्तर काय येतं, शून्यच येतं. म्हणजे तुम्ही शून्याला कोणत्याही संख्येने भाग द्या, जसं इथं 0/18 आहे, तुम्ही 0 काही पण करा, 0 तुम्ही किती मोठी संख्या घ्या, 0 तुम्ही 5 अंकी संख्या घ्या, तुम्ही शून्याला कोणत्याही संख्येने भाग दिला, ओके, तर तुमचं उत्तर ऑलवेज काय येणार आहे, 0 येणार आहे. आता हे 0 येतं कसं, ओके, हे पण मी तुम्हाला समजावून सांगतो. ओके, त्याच्यासाठी आपण थोडंसं नेक्स्ट स्लाइडला जाऊया. ओके, हा दुसरा नियम मी तुम्हाला समजावून सांगतो. इथं ब्लँक पेज घेतलेलं आहे मी, त्या ब्लँक पेजवर मी तुम्हाला समजावून सांगतो. ओके, बघा, कोणत्याही संख्येने तुम्ही काय करायचंय, शून्याला भाग द्यायचंय. समजा मी घेतलं 0 मी किती घेतोय, 15 घेतो. किती घेतो, 15 घेतो. ओके, मग आता मला 0 या संख्येला 15ने काय द्यायचं आहे, भाग द्यायचा आहे. ओके, मग आपली भागाकाराची पारंपरिक पद्धत आपल्याला माहिती आहे मित्रांनो. इथं काय असतो, भाज्य लिहिला जातो. भाज्य म्हणजे काय, भाज्य म्हणजे काय, की ज्या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे ती संख्या मध्ये लिहिली जाते. इथं जी संख्या लिहिली जाते तिला भाजक म्हटलं जातं. भाजक म्हणजे काय, की ज्या संख्येने आपल्याला भाग द्यायचा आहे ती संख्या बाहेर लिहिली जाते. इथं जी संख्या येणार आहे तिला आपण भागाकार म्हणतो. ओके, ही संख्या काय असते, भागाकार असते. आणि बघा, भाजक आणि भागाकार यांचा गुणाकार करून जी संख्या येते
ती आपण भाजक मधून काय करत असतो, वजा करत असतो, आणि वजा करून जी बाकी उरते तिला आपण रिमाइंडर म्हणत असतो. ओके, या पद्धतीने आपण कोणत्याही संख्येचा काय करत असतो, भागाकार करत असतो. ओके, मग आता मला एक सांगा, या पद्धतीनुसार मला एक सांगा, आपल्याला भाग, ज्या संख्येला भाग द्यायचा आहे तिला भाज्य म्हणतात. ओके, मग मला सांगा कोणत्या संख्येला भाग द्यायचा आहे, तर त्या संख्येला भाग द्यायचा आहे शून्य. शून्याला भाग द्यायचा आहे म्हणून शून्याला मी मध्ये लिहितो. लिहिला. कोणत्या संख्येने भाग द्यायचा आहे, तर 15ने भाग द्यायचा आहे म्हणून 15ने भाग द्यायचा आहे म्हणून 15 काय झाला तुमचा, भाजक झाला. म्हणजे इथं काय लिहायचं आहे, भाजक लिहायचा आहे. भाजक किती आहे, 15. ओके, मग आता मला असं सांगा की मी, ओके, मला काय करायचं आहे, याचं उत्तर, याची बाकी, आपण म्हणतो बघा भागाकार पूर्ण तेव्हाच जातो जेव्हा बाकी किती उरते, शून्य उरते. ओके, जेव्हा बाकी शून्य उरते भागाकार करून, तेव्हाच आपण काय म्हणतोय की त्या संख्येला पूर्ण भाग जात आहे. ओके, आणि जर पूर्ण भाग गेला नाही तर संख्या अपूर्ण राहून जाते. ओके, मग आता आपण बघूया. मला असं सांगा की मी 15ला, या 15ला बघा बरं का, कोणत्या संख्येने गुणू, मी 15ला कोणत्या संख्येने गुणू की उत्तर किती आलं पाहिजे, शून्य आलं पाहिजे. 15ला मी कोणत्या अंकाने गुणू, बघा बरं का, आपल्याकडे 9 अंक आहे ना, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9, हे 9 अंक आहेत. या 9 अंकांपैकी मी 15ला कोणत्या अंकाने गुणू, तर माझं उत्तर किती येणार आहे, शून्य येणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की कोणत्याही संख्येला जर आपण शून्याने गुणलं, कितीने गुणलं, शून्याने गुणलं, तर उत्तर ऑलवेज काय येतं, शून्य येतं. म्हणून मी 15 गुणिले शून्य केलं तर उत्तर किती येतं, शून्य, आणि शून्य वजा शून्य किती येतंय, शून्य येत आहे. झाले क्लिअर इथपर्यंत. म्हणून आपण या पद्धतीने काय करू शकतो मित्रांनो, की कोणत्याही संख्येला शून्याने भाग दिला तर उत्तर ऑलवेज काय येणार आहे, शून्यच येणार आहे. आणि उत्तर म्हणजे काय रे मित्रांनो, भागाकार असतो. भागाकार ऑलवेज किती येणार आहे, शून्यच येणार आहे. ओके, झालंय क्लिअर उत्तर. आता पुढे जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ओके, सॉरी, पुढच्या नियमाकडे जाऊया. पुढचा नियम काय म्हणत आहे, तर आता बघा. ओके, पुढचा नियम काय म्हणत आहे, तर पुढचा नियम असं म्हणत आहे की बघा, कोणत्याही संख्येला शून्याने भागल्यास उत्तर सांगता येत नाही, म्हणजेच उत्तर अनंत येतं. काय येतं, उत्तर अनंत येतं, इन्फिनिटी येते. ओके, म्हणजे आता जस्ट फॉर एक्झाम्पल इथं आपण 13/0 घेतलेलं आहे, तर याचं उत्तर किती आलेलं आहे, इन्फिनिटी आलेलं आहे. ओके, म्हणजे शून्याने भाग देणं असंभव आहे. शून्याने आपण कोणत्याही संख्येला भाग दिला तर आपल्याला उत्तर सांगता येणार नाही किती येऊ शकतं. ओके, मग आता हे कसं सिद्ध होऊ शकतं, तर बघा, हे सुद्धा मी तुम्हाला प्रूफ करून दाखवतो. ओके, बघा इथं जाऊया आपण. आता मी घेतोय समजा, तेच एक्झाम्पल घेऊ, 13 काय घेऊया, शून्य घेऊया. 13 काय घेऊया, शून्य घेऊया. मग आता मला सांगा, परत या संख्येचा भागाकार आपण कसा लिहिणार आहे, आपल्या पारंपरिक पद्धतीनुसार जाऊया. ज्या संख्येला भाग द्यायचं ती संख्या मध्ये लिहा 13. ज्या 13ला ज्या संख्येने भाग द्यायचा आहे त्या संख्येला बाहेर लिहा 0. ओके, मग आता मला एक सांगा, मला एक सांगायचं आहे, मी या शून्याला कोणत्या संख्येने गुणू, कोणत्या संख्येने गुणू की उत्तर किती येणार आहे, 13 येणार. म्हणजे मी 13 वजा 13 केल्यावर उत्तर काय येणार आहे, 0 0 येणार आहे. कोणत्या संख्येने गुणू, मला सांगा. शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं, शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं तर उत्तर किती येतं, ऑलवेज शून्यच येतं. म्हणजे शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं तर उत्तर किती येणार आहे, शून्यच येणार आहे. मग मला सांगा, शून्याला कोणत्या संख्येने गुणलं की उत्तर 13 येणार, तर अशी संख्या सांगता येत नाही, सांगता येत नाही. सांगता येईल का, नाही, कारण की शून्याला कोणत्याही अंकाने गुणलं, कोणत्याही संख्येने गुणलं तर उत्तर ऑलवेज काय येणार आहे, शून्यच येणार आहे. त्यामुळे अशी संख्या आपल्याला सांगता येणार नाही की शून्याला त्या संख्येने गुणलं असता उत्तर किती येणार, 13, आणि 13 वजा 13 केल्यावर उत्तर किती येणार, 0. अशी कोणतीही संख्या आपल्याला सांगता येत नाहीये. सांगता येत नाही याचाच अर्थ काय होतोय, इन्फिनिटी होत आहे. ज्या संख्येचं उत्तर सांगता येत नाही त्याला आपण कोणत्या लेटरने इंडिकेट करत असतो, हा जो सिम्बॉल आहे या सिम्बॉलला इंग्लिशमध्ये काय म्हटलं असतं, इन्फिनिटी. बघा,
काय म्हणतो आपण याला, इन्फिनिटी म्हणत असतो. ओके. आणि हा मराठीमधला जो ळ असतो, त्या ळ या लेटर सारखा तो काय करत असतो, इंडिकेट केला जात असतो. समजलाय तिसरा महत्वाचा रूल. ओके. पुढचा नियम बघा. पुढचा नियम काय म्हणत आहे, तर बघा बघा पुढचा नियम काय म्हणत आहे, चौथा नियम. तर आता बघा, चौथ्या नियमामध्ये असं म्हटलेलं आहे की कोणत्याही अपूर्णांकाला जे काही दिलेलं वजाचं चिन्ह असतं, ते चिन्ह अंशाचे किंवा छेदाचे नसतं, तर ते संपूर्ण अपूर्णांकाचं असतं. याचा अर्थ काय, इथं दिलेलं आहे बघा. म्हणजे इथं तुम्ही -3/4 जरी लिहिला तरी त्याला हे जे चिन्ह आहे मायनस, ओके, हे जे तुम्ही -3 ला दिलेलं आहे, ऍक्च्युअली हे 3चं चिन्ह नाहीये. ओके. हे संपूर्ण अपूर्णांकाचं चिन्ह असतं. ओके. म्हणून त्या चिन्हाला आपण समोर लिहू शकतो. ओके. त्याच पद्धतीने तुम्ही 3/-4 लिहा. तुम्ही 3 काय लिहिला, -4 लिहिला, तरी या जे छेदामध्ये जे मायनस चिन्ह आहे हे एकट्या 4चं नसून हे चिन्ह कोणाचं आहे, संपूर्ण अपूर्णांकाचं आहे. कोणाचं आहे, संपूर्ण अपूर्णांकाचं आहे. म्हणून लक्षात ठेवा की तुम्ही अंशामध्ये जरी मायनस चिन्ह लिहिलं किंवा छेदामध्ये जरी मायनस चिन्ह लिहिलं तरी ते मायनस चिन्ह एकट्या अंशाचं किंवा एकट्या छेदाचं नसून ते चिन्ह संपूर्ण कशाचं असतं, अपूर्णांकाचं असतं. हे महत्वाचे होते 4 नियम. ओके. आणखी काही पुढचे महत्वाचे जे नियम आहेत ते नियम सुद्धा आपल्याला इथं बघायचे आहेत. ओके. बघा आता इथं पुढचा महत्वाचा जो नियम आहे 5वा. ओके. तर इथं आपल्याला 5वा नियम समजून घ्यायचा आहे. 5व्या नियमामध्ये, ओके, 5व्या नियमामध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं केलं जातं. ओके. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे करताना आपल्याला पारंपरिक जी काही भागाकार करण्याची पद्धत आहे या पद्धतीचा आपल्याला वापर करायचा असतो. पारंपरिक भागाकाराची पद्धत काय म्हणते की इथली मधली जी संख्या असते तिला काय म्हटलं जातं, भाज्य म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, भाज्य म्हटलं जात असतं. ओके. ज्याला आपण डिव्हिडंड म्हणतो. भाजकला काय म्हणतो आपण, डिव्हिजर म्हणतो. ओके. इथं जी संख्या लिहिली जाते की या संख्येने आपण मधल्या संख्येला काय देतोय, भाग देतोय. ज्या संख्येने भाग देतो तिला भाजक म्हटलं जातं, डिव्हिजर म्हटलं जात असतं. आणि ज्या संख्येला आपण इथं जी संख्या येते तिला आपण भागाकार, क्वोशंट म्हणत असतो. आणि इथं भागाकार आणि भाजक यांचा गुणाकार करून जी संख्या येते ती आपण इथं लिहितो. ओके. आणि या भाज्यामधून ती संख्या वजा करून जी बाकी उरते तिला आपण रिमाइंडर म्हणतो. ओके. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ओके. तरी सुद्धा एकदा मी तुम्हाला बोललो ना, कारण की ही बॅचचं नावच काय आहे, 0 to Hero. म्हणजे ज्याला मॅथमॅटिक्स काहीच जमत नाही त्याच्यासाठी सगळं आपण समजून सांगणार आहोत. म्हणजे एकदम बेसिक पासून आपण त्याला समजून सांगणार आहोत. ओके. पुढे बघा. मग आता आपला 5वा नियम काय म्हणत आहे, तर 5वा नियम म्हणतोय की अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये, म्हणजे ज्याला मिक्स्ड फ्रॅक्शन असं म्हटलं जात असतं, त्या मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये आपण काय करू शकतो. परंतु हे तेव्हा शक्य आहे की जेव्हा अंश हा छेदापेक्षा कसा असेल, मोठा असेल. म्हणजेच जेव्हा लक्षात ठेवायचं आहे की छेदापेक्षा जेव्हा अंश मोठा असेल तेव्हा आणि तेव्हाच आपल्याला अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करता येऊ शकतं. कारण की तुम्ही पूर्णांकयुक्त अपूर्णांक लिहिता कसं रे, तुम्ही अशी संख्या लिहिली असेल बघा, 3.2/5 अशी संख्या लिहितात बघा तुम्ही. अशी बऱ्याच वेळा तुम्हाला ती संख्या पाहायला मिळते. तर या संख्येलाच पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या म्हटलं जात असतं. ओके. मग हे कन्वर्जन कसं केलं जात असतं, म्हणजे बरोबर आहे, हे कन्वर्जन कसं केलं जात असतं तेच आता आपल्याला बघायचं आहे. मग आता बघा, रूपांतर करण्याची पद्धत काय आहे, तर सर्वात पहिले काय करायचंय, अंशाला छेदाने भाग देऊन टाका. पहिली स्टेप, अंशाने काय करायचं, छेदाला भाग देऊन टाकायचं. दुसरी पद्धत काय, हा जो भागाकार येणार आहे हा भागाकार पूर्णांक संख्या म्हणून पुढे लिहा. अपूर्णांकाच्या कुठं लिहा, पुढे लिहायचा. ओके. पुढं जी बाकी उरणार आहे बघा बरं का, जी बाकी उरणार आहे, ओके, ही बाकी काय लिहायचे, नवीन अंश म्हणून आपल्याला लिहायची आहे. ओके. आणि जो मूळ छेद आहे त्या मूळ छेदाला आपल्याला तसंच ठेवायचं आहे. ओके. म्हणजेच बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपण कसा दाखवू शकतो बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक सगळ्यात समोर काय लिहायचं आहे, जे पूर्णांक आहे, अपूर्णांक दिलेला असेल त्याला भाग देऊन जे काही उत्तर येणार आहे तर त्याच्यामधला जो काही भागाकार असणार आहे तो पुढे लिहा. आणि त्याच्या पुढं जी बाकी येणार आहे तिला नवीन अंश म्हणून लिहा.
आणि छेदामध्ये तुमचा जो जुना छेद होता तो तसाच्या तसा तुम्हाला काय करायचा आहे, ठेवायचा आहे. ओके, मग यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया आणि या एक्झाम्पल नुसार मी तुम्हाला क्लिअर करतो की आपण हे कसं करू शकतो. ओके, जसं इथं दिलेलं आहे बघा, मी काही महत्वाचे क्वेश्चन घेतलेले आहेत. ओके, इथं काय म्हटलेले 67/5 दिलेला आहे. मग इथं आपण काय करायचं, पहिले भाग द्यायचा. 67 किती आहे, 5 आहे. ओके, मग आपण पहिले काय करूया, भाग देऊया. मग आपण भाग कसा देणार बघा, 5 एक 5, उरला किती 1, घेतला किती 7 घेतला. ओके, 5 त्रिक किती होतात, 15 होतात. हे वजा करून टाका. इथं किती येणार आहे, 0, पण इथं किती उरला 2. हा जो 2 आहे याला बाकी म्हणायचं, याला काय म्हणायचं, बाकी म्हणायचं. हा जो 13 आहे त्याला भागाकार म्हणायचं. ओके, मग आता मला सांगा पूर्णांक युक्त अपूर्णांक कसा लिहिणार आपण बघा. पूर्णांक युक्त अपूर्णांक कसा लिहिणार आहोत आपण, पूर्णांक युक्त अपूर्णांक. तर सर्वात पहिले काय लिहायचा, भागाकार लिहून घ्यायचा. सर्वात पुढे काय लिहायचा, भागाकार लिहायचा. ओके, आणि भागाकाराच्या पुढं इथं वरती नवीन अंश लिहायचा, नवीन अंश लिहायचा आणि छेद तसाच ठेवा. ओके, या पद्धतीने आपल्याला काय लिहायचं आहे, पूर्णांक युक्त अपूर्णांक लिहायचा आहे. मग मला सांगा या भागाकारामध्ये भागाकार किती आलेला आहे, तर भागाकार आलेला आहे 13. म्हणून 13ला पुढे लिहा, मध्ये रेष द्या, वरती नवीन अंश. नवीन अंश म्हणजे काय, की जी बाकी उरलेला आहे. ओके, नवीन अंश म्हणजे काय असतो, बाकी असतो. मी इथं लिहून देतो, नवीन अंश म्हणजे काय असतो, बाकी. की जी बाकी उरलेली आहे त्या बाकीला नवीन अंश म्हणून कन्सिडर करायचं. मग बाकी किती उरलेला आहे, तर 2 उरलेला आहे, तर त्या 2ला अंशामध्ये लिहा आणि छेद तसाच ठेवायला लावलेलं आहे. मग छेदामध्ये काय लिहितं, ज्या संख्येने भाग दिला, भाग कितीने दिला, तर 5ने, मग ती संख्या जशीच्या तशी ठेवायची आहे आपल्याला. झालं, म्हणजे तुमचं 67/5 याचं पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर केल्यावर ते किती येणार आहे, तर 13.2/5 असं याचं काय येणार आहे, उत्तर येणार आहे. ओके, तसंच मी पुढचं एक्झाम्पल घेतलेलं आहे 73/8. किती करायचं आहे, 73/8 आपल्याला हे करायचं आहे. तर याचा भागाकार करूया आपण. बघा इथं 73 घेतो, भागिले किती घेतोय, 8 घेत आहे. ओके, आता बघा 8ने 73ला भाग द्यायचा आहे, तर 8 9 किती होत आहेत, 72. 8 9 किती होत आहेत, 72 होत आहे. ओके, तर हे वजा करून टाकलं आपण. तर हे वजा केल्यानंतर आपल्याला किती उत्तर येणार आहे बघा, 3तून 2 गेला 1, 7तून 7 गेला 0. ओके, म्हणजे भागाकार आला 9, भागाकार आला 9, बाकी उरली 1, बाकी किती उरली, 1 उरली. ओके, मग आता आपल्याला काय करायचं आहे, की आपल्याला याचं रूपांतर पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये करायचं आहे. मग पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना आपल्याला काय करायचं आहे, भागाकार पुढे लिहायचा. म्हणजे जो भागाकार आलेला आहे त्याला पुढे लिहायचा आहे. ओके, आणि जी बाकी उरलेली आहे तो नवीन अंश म्हणून घ्यायचा आहे आणि छेद आपल्याला काय करायचा आहे, तसाच ठेवायचा आहे. ओके, मग आता बघा मी इथं लिहितोय पूर्णांक युक्त अपूर्णांक आपला किती होता, 73/8. याला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये लिहिताना जो भागाकार आलेला आहे त्याला पुढे लिहा. भागाकार किती आलेला आहे, 9. ओके, जी बाकी उरलेली आहे तिला अंशामध्ये लिहा. बाकी किती उरलेला आहे, तर बाकी 1 उरलेली होती. छेदामध्ये आपल्याला काय करायचं आहे, छेद तसाच ठेवायचा आहे. ओके, मग छेद किती होता, तर पूर्वीचा छेद होता 8, मग पूर्वीचा छेद जसाच्या तसा ठेवायचा आहे. ओके, मग हे झालं तुमचं 78/8 या पूर्णांक संख्येचं पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये केलेलं रूपांतर आहे हे. ओके, मग तुम्हाला जसं मी हे 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवलेले आहे तसं तुम्हाला काय करायचं आहे, याचं पर्याय क्रमांक जो मी प्रश्न जो 3 दिलेला आहे 16/5 याला तुम्हाला काय करायचं आहे, पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, याचं रूपांतर करायचं आहे. हा तुमचा काय असणार आहे, होमवर्क असणार आहे. किंवा याचं उत्तर तुम्ही काय करायचं आहे, कमेंटमध्ये काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे. कमेंटमध्ये तुम्हाला काय करायचं, याचं उत्तर मेन्शन करायचं आहे की 16/5 याचं पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये उत्तर किती येणार आहे हे तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे. ओके, पुढे जाऊया. ओके, आता इथं आपल्याला
पुढच्या नियमाकडे जायचं आहे. आपल्याला कुठं जायचं आहे? पुढच्या नियमाकडे जायचं आहे. ओके, तो 5B आहे. ओके, तो 5A होता, आता हा 5B चा नियम आपल्याला बघायचा आहे. ओके, पाचव्या नियमामध्ये दोन सब नियम आपण घेतलेले. एक म्हणजे काय? पूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करायचं. आणि आता दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे काय? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर परत एकदा अपूर्णांकात कसं करणार? ओके, मग बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर साध्या अपूर्णांकात कसं केलं जाणार हे आपल्याला माहिती पाहिजे. जसा हा 2.35 आहे, याचं रूपांतर अपूर्णांकामध्ये कसं केलं जाणार हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि हे समजून घेताना बघा, इथं आपण एक उदाहरण घेतलेलं 2.35 की ज्याला आपण वाचन कसं करणार बघा, 2.35 ला आपण 3 पंचमांश असं पण म्हणू शकतो. ओके, पुढे बघा, याचं रूपांतर आपल्याला साध्या अपूर्णांकात करायचं आहे. मग हे कसं केलं जाणार आहे? तर बघा, स्टेप 1 आपल्याला काय करायचं आहे की जी पूर्णांक संख्या आहे 2, पूर्णांक संख्या किती आहे? इथं 2 आहे. या 2चा छेद जो 5 आहे, या 5 सोबत काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. म्हणजे 2 गुणिले 5 करा, उत्तर किती येणार आहे? 10. ओके, हा पहिले तुम्हाला गुणाकार करायचा आहे. म्हणजे पूर्णांक संख्येचा आणि छेदाचा तुम्हाला काय करायचा असतो? गुणाकार करायचा असतो. दुसरी स्टेप काय की बेरीज करा. की आता हा जो गुणाकार करून जे काही उत्तर आलेलं आहे 10, त्या 10 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? जो अंश होता 3, तो 3 अंश काय करायचा आहे? तुम्हाला मिळवायचा आहे. म्हणजे 10 अधिक 3 किती झाला? 13. ओके, मग आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे? अपूर्णांक म्हणजे काय? अंश आणि छेद. मग तुम्हाला इथं अपूर्णांक बघा ना, मी इथं लिहितो. अपूर्णांक म्हणजे काय असतो? अंश आणि छेद. अंश भागिले काय असतो? छेद असतो. मग मला सांगा, आता अंश म्हणून काय घ्यायचं आहे की ही जी बेरीज करून जे काही उत्तर आलेलं आहे त्याला अंशामध्ये लिहा. ओके, आणि छेद तसाच ठेवायचा आहे. मग छेद किती होता तुमचा? किती होता? 5. तर तो 5 छेदाचा संख्या तसा ठेवायचा आहे तुम्हाला. झालं हे रूपांतर. ओके, या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे? रूपांतर करायचं आहे. जसं मी इथं तुम्हाला करून दाखवतो बघा. एक मिनिट. ओके, बघा, 2.35 याचं रूपांतर आपल्याला या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला अपूर्णांकामध्ये करायचंय. कसं करणार? तर बघा, पहिले काय करायचंय? या 5ने या 2ला म्हणजे छेदाने या पूर्णांक संख्येला काय करायचं? गुणायचं. गुणलं, जे उत्तर येणार आहे ते उत्तर कोणामध्ये मिळवायचं आहे? अंशामध्ये मिळवायचं आहे. ओके, मग आता बघा, सर्वात पहिली स्टेप काय? या 5ने 2ला गुणा, किती उत्तर येणार आहे? 10. जे गुणाकार करून जे उत्तर आलेले ते अंशामध्ये मिळवायचंय. मग अंश किती होता? 3, म्हणून 10 अधिक 3 करा, किती येणार आहे? 13. आता अपूर्णांक संख्या कशी लिहिणार? तर अपूर्णांक संख्या लिहिताना जी बेरीज आलेली आहे ती अंशामध्ये लिहा 13, आणि छेदामध्ये जो छेद होता जुना तो जसाच्या तसा काय करायचा? आपल्याला ठेवायचा आहे 5. म्हणजेच आपल्याला इथं लिहू शकतो आपण 2.3/5 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर 13/5 या अपूर्णांकामध्ये झालेलं आहे. ओके, या बेसिसवर आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ओके, बघा, जसं ओके, आता इथं बघा, इथं दिलेलं काय आहे की 2 गुणिले आता इथं 21 करायचं. जे उत्तर येणार त्याच्यामध्ये काय करायचं आहे? नवीन अंश मिळवायचा आहे. मग मला सांगा, 21 दुने किती होतात? तर 21 दुने होतात 42. 42 मध्ये 1 मिळवा, किती येणार आहे? 43. म्हणजे 43 हा जो नवीन बेरीज करून जे काही उत्तर आलेलं आहे तो नवीन अंश असणार आहे. आणि छेदामध्ये हा 2 तसाच ठेवायचा आहे. ओके, झालं. म्हणजेच 21.1/2चं उत्तर किती येणार आहे? 43 छेद किती येणार आहे? 2 येणार आहे. आता परत काय करायचं? दुसऱ्या याच्यामध्ये बघा, 4 हा जो छेद आहे 10 आणि पूर्णांक संख्या जो 4 आहे या दोघांचा गुणाकार करा. 10 गुणिले 4 किती येणार आहे? 40. आणि त्या 40 मध्ये तुम्हाला अंश काय करायचा आहे? मिळवायचा आहे. 10 गुणिले 4 40, 40 अधिक 7 किती होतात? 47. म्हणजे नवीन बेरीज आलेली आहे 47, ती अंश म्हणून राहणार आणि छेद जो 10 आहे तो तसाच्या तसा राहणार. ओके, हे झालं 4.7/10 या अपूर्णांकाचं रूपांतर, या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर 47/10 या अपूर्णांकामध्ये झालेलं आहे. पुढचा नियम बघा, 16.7/20. आता याच्यामध्ये काय करायचंय? 20 गुणिले 16 करायचं. 20 गुणिले किती करायचं? 16.
आणि त्याचं जे काही उत्तर येणार आहे ते उत्तर 7 काय करायचंय, मिळवायचं. म्हणून बघा आता 16 गुणिले जो 20 करायचं आहे. ओके, आणि याचं जे काही उत्तर येणार आहे या उत्तरामध्ये बघा बरं का, याच्या उत्तरामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अंश मिळवायचा आहे आणि छेद तसाच्या तसाच ठेवायचा आहे. छेद किती येणार आहे, 20. मग आता बघा 16 गुणिले 20 जर आपण केलं तर 16 दुने किती होतोय, 32. ओके, म्हणजे 320 येणार आहे आणि अधिक किती येणार आहे, 7. छेदामध्ये तो जो छेद होता 20 तो जसाच्या तसा राहणार आहे. 320 अधिक 7 किती येतो, 327 येतो. 326 छेद किती येतोय, 20 येत आहे. झालं, हे झालं तुमचं 16.7/20 च उत्तर. अपूर्णांकामध्ये 327 छेद किती येणार आहे, 20 येणार आहे. हा तो नियम होता 5वा. ओके, आता आपल्याला 6व्या नियमाकडे जायचं आहे. ओके, कोणता नियम आहे, 6वा नियम आहे. तर आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे 6व्या नियमामध्ये, तर बघा छेद समान असल्यास अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी कशी केली जाते, किंवा जेव्हा छेद कसा असेल, समान असेल. ओके, मग आता बघा छेद समान असल्यास छेद तोच ठेवायचा. छेद काय करायचा, तोच ठेवायचा आणि अंशामध्ये जे अपूर्णांक दिलेले असतील त्यांची बेरीज किंवा वजाबाकी जे काही करायला सांगितलं असेल ते करून टाकायचं. जस्ट फॉर एक्झाम्पल आपण बेरजेचं एक्झाम्पल घेतलं. इथं आपण कन्सिडर घेतलेलं आहे 1 आपण किती घेतलेला आहे, 2 घेतलेला आहे. ओके, 1 आपण किती घेतलेला आहे, 2 घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अधिक आपण काय केलेलं आहे, 7 किती घेतलेला आहे, 2 घेतलेला आहे. 7 किती घेतलेला आहे, 2 घेतलेला आहे. या दोघांची बेरीज करायची आपल्याला. तर इथं पाहून घ्यायचं याचा छेद आणि याचा छेद, या दोन अपूर्णांकांचा छेद कसा आहे, समान आहे. तर हा छेद समान तसाच ठेवायचा. जसं इथं 2 छेद तसाच्या तसा ठेवलेला आहे. छेद समान आहे म्हणून छेद तोच ठेवायचा, छेद बदलायचा नाही. मग अपूर्णांकामध्ये अंशामध्ये ज्या संख्या दिलेल्या असतील त्या अंशांची काय करून टाका, बेरीज करून टाका. मग अंशामध्ये इथं 1 होता म्हणून 1 लिहिला, अधिक दुसऱ्या अपूर्णांकामध्ये अंशामध्ये 7 होता, मग 1 अधिक 7 लिहिला. मग 1 अधिक 7 बरोबर किती आला, 8. म्हणजे ही संख्या किती आली, 8 अंशामध्ये आली आणि छेदामध्ये किती आली, 2 आली. 8/2 असं आपण याची बेरीज करू शकतो. आणि जर आपल्याला माहिती आहे की 2च्या पाढ्यामध्ये जर 8 येत असेल, 2च्या पाढ्यामध्ये जर वरची संख्या बघा ना, छेदाच्या पाढ्यामध्ये जर अंशातील संख्या येत असेल तर भाग देऊन टाकायचा आहे. म्हणून बघा जर मी इथं भाग दिला, बेचौक किती येणार आहे, 8. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 8/2चं उत्तर येणार आहे 4/1. आणि 4/1 मी तुम्हाला बोललो की कोणत्याही संख्येचा जेव्हा छेद 1 असतो, बरोबर, तेव्हा ती पूर्ण संख्या असते. पूर्ण संख्या असते म्हणून त्याचं फक्त आपण 4 मध्येच आपण त्याला लिहू शकतो. समजलंय तुम्हाला हे? या पद्धतीने जर छेद समान असेल तर आपण काय करू शकतो, अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. मग तसं इथं वजाबाकीचं एक्झाम्पल घेतलेलं आहे एक. आता इथं 9/2 दिलेला आहे. 9 किती दिलेला आहे, 2 दिलेला आहे. वजा 3 किती दिलेला आहे, 2 दिलेला आहे. अगेन इथं चेक करून घ्यायचं की छेद समान आहे का. तर 9/2 आणि 3/2 यांच्यामध्ये जो छेद आहे 2 हा समान आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय, छेद तसाच ठेवायचा. छेद काय करायचा, तसाच ठेवायचा. आणि जो अंश आहे त्या अंशाची काय करून टाकायची, वजाबाकी करून टाकायची. म्हणजे 9 वजा काय करून टाका, 3 करून टाका. हे अंशामध्ये लिहा. 9 - 3 हे अंशामध्ये लिहा. मग 9 - 3 केल्यानंतर उत्तर किती येतं, 6. ओके, आणि छेदामध्ये 2 जसाच्या तसा आहे. अगेन मी तुम्हाला काय बोललो की जर छेदाच्या पाढ्यामध्ये जर अंशातील संख्या येत असेल तर तिला काय करून टाकायचं आहे, भाग देऊन टाकायचा आहे. म्हणून 2 आणि 2 किती होणार आहे, 6. म्हणजे आपलं 6/2चं उत्तर किती येणार आहे, 3/1. आणि मी तुम्हाला सांगितलंय की कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये जेव्हा 1 येतो तेव्हा ती पूर्ण संख्या असते आणि त्या पूर्ण संख्येच्या छेदामध्ये 1 लिहिण्याची गरज नसते. म्हणून या 3/1लाच आपण पूर्ण संख्येमध्ये 3 लिहू शकतो. ओके, या पद्धतीने मित्रांनो हा होता आपला कोणता नियम होता, आपला 6वा नियम होता. कितवा नियम होता, 6वा नियम होता. या नियमानुसार आपल्याला काही बेरजेचे आणि काही वजाबाकीचे काय बघायचे आहेत, प्रश्न बघायचे आहेत. ओके, पुढे बघा. ओके, एका साईडला बेरजेचे एक्झाम्पल घेतलेले आहेत आणि एका साईडला कोणते एक्झाम्पल घेतलेले आहेत, वजाबाकीचे प्रश्न घेतलेले आहेत. ओके, मग आता छेद समान असेल तर डायरेक्ट काय करायचे, अंशाची बेरीज करायची आहे. ओके, बघा
आता बघा इथं 7/5 अधिक 13/5 आहे, छेद समान आहे म्हणून छेद जसाच्या तसा लिहा आणि अंशातील संख्यांची काय करून टाकायची, बेरीज करून टाकायची. मध्ये जे चिन्ह दिलेलं असेल तेच करायचं. किती आलं 13. मग 7 अधिक 13 बरोबर किती येत आहे 20. 20/5 येत आहे आणि आपल्याला माहिती आहे 5च्या पाढ्यामध्ये 20 येतो म्हणून भाग देऊन टाका. ओके, काय करून टाकायचं आहे, भाग देऊन टाकायचा आहे. म्हणजेच बघा 5 एक 5, 5 चोक किती येतो 20, म्हणजे 4/1 येतं आणि 4/1 म्हणजेच उत्तर किती येणार आहे 4. झालं. पुढचा प्रश्न बघा 10/15 अधिक 32/15 छेद समान आहे तर छेद समान असताना छेद तसाच ठेवायचा. ओके, आणि अंशाची बेरीज करून टाका. 10 अधिक 32, 10 अधिक 32 करून टाका. किती येणार आहे 10 अधिक 32 किती येणार आहे 42 येतो. 42 छेद किती येणार आहे 15. आता 15च्या पाढ्यामध्ये 42 येतो का, नाही येत, मग त्याला तसंच ठेवा. म्हणजे 10/15 अधिक 32/15चं उत्तर किती येणार आहे 42 छेद किती येणार आहे 15 येणार आहे. आता याच पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, हा जो 9वा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला काय असणार आहे, होमवर्क असणार आहे, किंवा तुम्हाला काय करायचं आहे, या प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे. कशामध्ये मेन्शन करायचं आहे, कमेंटमध्ये तुम्हाला हा प्रश्न काय करायचा आहे, या प्रश्नाचं उत्तर मेन्शन करायचं आहे. ओके, आता हे झाले बेरजेचे 3 एक्झाम्पल्स. आता आपल्याला वजाबाकीचे 3 एक्झाम्पल्स बघायचे आहेत. आता इथे 29/7 आहे वजा 13/7 आहे. ओके, तर काय करायचं आहे, छेद समान आहे तर छेद समान असल्यावर काय करायचं आहे, तर छेद तसाच लिहून घ्यायचा आणि वरती अंशांची काय करून टाकायची वजाबाकी. 29 वजा 13 आणि हे उत्तर आहे 9तून 3 गेले किती उरत आहे 6 आणि 2तून 1 गेला 1. 16 छेद किती उरतोय 7 आणि 7च्या पाढ्यामध्ये 16 येत नाही म्हणून या वजाबाकीचं उत्तर 16/7 एवढंच येणार आहे. ओके, पुढे बघा 67/6 वजा 52/6. ओके, याचा प्रश्न, या प्रश्नाला आपण कसं सॉल्व्ह करणार आहे, तर छेद समान आहे म्हणून छेद जसाच्या तसा लिहून घ्या. ओके, आणि अंशांची काय करून टाका वजाबाकी करून टाका. 67 वजा किती येणार आहे 52 येणार आहे. ओके, याचं उत्तर जर आपण केलं बघा 7तून 2 गेले किती उरत आहे 5. ओके, आणि 6तून 5 गेला किती उरतोय 1 आणि छेदामध्ये 6 जसाच्या तसा. आता मला सांगा 6च्या पाढ्यामध्ये 15 येतो का, नाही येत, म्हणून आपल्याला ही संख्या तशीच ठेवावी लागणार आहे. समजलंय. आता परत एकदा 2 एक्झाम्पल मी तुम्हाला समजावून सांगितलेले आहे. आता तिसरा जो 12वा प्रश्न आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे, किंवा हा प्रश्न तुम्हाला काय असणार आहे होमवर्क असणार आहे. ओके, याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे कमेंटमध्ये काय करायचं आहे मेन्शन करायचं आहे. ओके, चला, हा होता एक प्रश्न. आता पुढचा महत्वाचा नियम काय होता, तर तो नियम आता आपल्याला समजून घ्यायचा आहे. ओके, तर पुढचा नियम काय म्हणत आहे बघा. बघा पुढचा नियम काय म्हणतोय आता आपल्याला, तर हा नियम आहे 7वा. मग आता म्हटलेलं की जर छेद समान नसेल, दिलेल्या अपूर्णांकांमध्ये छेद समान नसेल, आता आपण बघितलं छेद समान असेल तर बेरीज वजाबाकी करणं सोपं होतं, पण छेद समान नसेल तर अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी कशी करायची. ओके, जसं बघा छेद समान नसल्यास अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी ही तिरप्या गुणाकाराच्या पद्धतीने केली जात असते. कोणत्या गुणाकाराच्या पद्धतीने केली जात असते, तिरप्या गुणाकाराच्या पद्धतीने केली जाते. मग ती कशी केली जाते, जसं बघा इथं घेतलेलं आहे बघा, समजा आपल्याला a/b प्लस c/d ही बेरीज करायची असेल तर ही बेरीज कशी केली जाणार आहे, तर त्यासाठी काही स्टेप्स आहेत. त्यासाठी काय करायचं, पहिल्याच्या अंशाने दुसऱ्याच्या छेदाला गुणायचं. बघा स्टेप 1 काय आहे, पहिल्याचा जो अंश असणार आहे त्याने दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाला गुणायचंय, म्हणजे या a ने या d ला काय करायचंय गुणायचं आहे. ओके, मध्ये जे चिन्ह दिलेलं असेल हे चिन्ह तसंच ठेवायचं. ओके, म्हणजे आता बघा a गुणिले d जर मी केलं आणि या दोघांमध्ये समजा बेरीज आहे, या दोघांमध्ये काय करायची बेरीज, तर मधलं जे चिन्ह आहे ते तसंच ठेवायचं. ओके, पुढं दुसऱ्याच्या अंशाने पहिल्याच्या छेदाला गुणायचं, म्हणजे c गुणिले b करायचा. ओके, आणि छेदामध्ये काय करायचं आहे आपल्याला, की छेदाचा गुणाकार करायचा आहे. दोन्ही छेदांचा काय करून टाकायचा गुणाकार, म्हणजे b गुणिले किती येणार आहे d येणार आहे. b गुणिले किती येणार आहे d येणार आहे. ओके, या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे,
या जर छेद समान नसेल तर अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी कशी केली जाते त्यासाठी आपल्याला हा नियम लक्षात ठेवावा लागणार आहे. परत एकदा सांगतो, अंशासाठी काय करायचं, तिरपा गुणाकार. कारण की जर आपल्याला याचं रूपांतर करायचं असेल, याची बेरीज वजाबाकी करायची असेल, ओके, छेद समान नसताना, तर काय करायचंय, अंश काढताना काय करायचं आहे की त्याच्यासाठी तिरपा गुणाकार करायचा. पहिल्याचा अंश घ्यायचा, दुसऱ्याचा छेद घ्यायचा, यांचा गुणाकार करा म्हणजे a गुणिले d येणार, आणि दुसऱ्याचा अंश आणि पहिल्याचा छेद यांचा गुणाकार करा c/b. ओके, केला तिरपा गुणाकार. आता चिन्ह, जर तुम्हाला बेरीज करायची असेल तर बेरजेचं चिन्ह टाका, तुम्हाला वजाबाकी करायची असेल तर वजाबाकीचं चिन्ह ठेवा. ओके, आणि छेदामध्ये काय करायचं आहे, छेद लिहिताना छेदाचा काय करून टाकायचा आहे, गुणाकार, म्हणजे b गुणिले d काय करायचं तुम्हाला करून टाकायचा आहे. मग इथं आपल्याला दोन एक्झाम्पल दिलेले आहेत. पहिले एक्झाम्पल दिलेले 2/3, पहिले एक्झाम्पल दिलेले 2/3 अधिक 1 काय दिलेला आहे आपल्याला 4. मग याच्यामध्ये हा गुणाकार करताना आपण कसा करणार आहोत हा गुणाकार, तर बघा याच्यामध्ये काय करायचं, पहिल्याचा अंश, बघा पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद याचा गुणाकार करा. मग इथं किती येणार, 2 गुणिले 4, इथं दिलेलं बघा 2 गुणिले 4. ओके, काय दिलेलं आहे, 2 गुणिले 4 केला इथं. ओके, बघा इथं या कंसामध्ये 2 गुणिले 4 केला. त्याच्यानंतर काय करायचं, मध्ये जे आपल्याला बेरीज करायची असेल तर बेरीज किंवा वजाबाकी करायची असेल तर वजाबाकी, ते चिन्ह तसंच ठेवायचं. बघा इथं हे प्लसचं चिन्ह जसंच्या तसं ठेवलेलं आहे. ओके, आणि पुढं या दुसऱ्याचा अंश आणि पहिल्याचा छेद याचा तिरका गुणाकार करायचा, म्हणजे 1 गुणिले 3 करायचं, ते इथं दुसऱ्या कंसामध्ये दिलेलं आहे. ओके, आता झालं छेदाचा गुणाकार. छेद काढत असताना आपल्याला छेदाचा गुणाकार करायचा, म्हणजे 3 आणि 4 या दोघांचा काय करायचा आपल्याला गुणाकार करायचा आहे, जे 3 गुणिले 4. मग आता बघा 2 गुणिले 4 अधिक 1 गुणिले 3 छेदामध्ये काय येणार, 3 गुणिले 4. मग आता 2 गुणिले 4 किती येतो 8, 1 गुणिले 3 किती येतोय 3, आणि छेदामध्ये किती येणार आहे 12, मध्ये प्लसचं चिन्ह जसं तसं, 8 आणि 3 किती होतं 11, 11/12. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. ओके, सेम पद्धतीने वजाबाकी आपल्याला करायची. मग 3/5 वजा 1/2 याच्यामध्ये 3 आणि 2चा काय करून टाका, गुणाकार करा, आणि 1 आणि 5चा गुणाकार करा. ओके, केला, आणि या दोघांमध्ये वजाचं चिन्ह देऊन टाका. छेदाचं करताना छेदाचा काय करायचं आहे तुम्हाला, गुणाकार करायचा, 5 गुणिले 2. ओके, आणि आपल्याला उत्तर सॉल्व्ह करायचं. जसं 3 गुणिले 2 किती होतो, 3 दुने किती होतो 6, आणि 1 गुणिले 5 किती होतोय 5, दोघांमध्ये वजाचं चिन्ह, 6 वजा 5 किती येणार आहे 1, आणि छेदामध्ये छेदाचा गुणाकार, 5 गुणिले 2 किती येतोय 10, ज्याचं उत्तर येणार आहे 1 किती येणार आहे 10 येणार आहे. किती येणार आहे, 1/10 येणार आहे. ओके, समजलंय तुम्हाला. पुढे जाऊया. आता याच्यानुसार आपल्याला काही प्रश्न काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत, जेणेकरून कन्सेप्ट आणि त्या कन्सेप्टवर आपण जर प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर आपला तो कन्सेप्ट काय होऊन जातो, अगदी क्लिअर होऊन जातो. ओके, मग याच्यानुसार आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे बघा. पण तो प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा मी इथं आपले काय दिलेले आहे, तर वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म दिलेले आहे. जसं आपला हा जो प्लॅटफॉर्म आहे हा युट्यूबचा QR कोड आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हे QR कोड स्कॅन करायचा आहे, आणि आपल्याला या जे पेजेस आहे, हे जे आपले सोशल मीडिया आहे, या सोशल मीडियाला तुम्हाला काय करायचं आहे, फॉलो करायचं आहे. जसं हा युट्यूबचा QR कोड आहे, हा मधला टेलिग्रामचा QR कोड आहे, आणि हा तिसरा आपला इंस्टाग्रामचा QR कोड आहे. ओके, की ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी शॉर्ट मेथड्स, शॉर्ट ट्रिक्स, एखादा प्रश्न कसा पटकन सोडवायचा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याच्यावर कमांड कशी आणायची, या संदर्भातले सगळे अपडेट तुम्हाला या सर्व सोशल मीडियावर पाहायला मिळणार आहे. सो तुम्ही या सर्व सोशल मीडियाला काय राहायचं, आपल्यासोबत कनेक्ट व्हायचं आहे. ओके, मग आता चला ही वजाबाकी किंवा ही बेरीज कशी केली जाणार आहे ते आता आपण समजून घेऊया. ओके, बघा आता इथं दिलेले 67/5 अधिक 73/8 असं दिलेलं आहे. म्हणजे इथं छेद समान आहे का, तर नाहीये. छेद समान नसेल तर आपल्याला तिरप्या गुणाकाराचा वापर करायचा आहे. मग तिरप्या गुणाकाराचा वापर काय म्हणतो, की 67 म्हणजे पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद याचा गुणाकार करा, म्हणजे 67 गुणिले आपल्याला 8 करायचं आहे. केलं, मध्ये जे चिन्ह दिलेलं असेल तेच ठेवायचं, मध्ये प्लस दिले म्हणून मी प्लस लिहिलं. आता दुसऱ्याचा अंश आणि पहिल्याचा छेद म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, 73 गुणिले किती दिलेलं आहे 5. ओके, छेदामध्ये 5 छेदाचा गुणाकार 5 गुणिले 8 करायचा आहे. केला, आता उत्तर काढा. 8 किती होतो 56, ह्याच्याला 5, 8 किती होतात 48, 48 ने 5 किती होतात 53, 536 अधिक 5 त्रिक किती होतात 15, ह्याच्याला 1, 7 5 35 ने 1 किती होतो 36, 365.
आणि 8 पंचे किती होतोय 40. तर याचं उत्तर किती येणार आहे बघा. 6 5 किती होतो 11. आजच्याला 1. 6 आणि 3 9. 9 आणि 1 किती होतोय 10. आजच्याला 1. 5 आणि 3 8 आणि 1 किती होतोय 9. 901 छेद किती येतं याचं उत्तर 40. हे आपलं उत्तर आलं पाहिजे. ओके. या पद्धतीने आपल्याला तिरपा गुणाकार करायचा आहे. त्या पद्धतीनुसारच आपल्याला दुसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. याच्यामध्ये 4/7 अधिक 3/4 दिलेला आहे. ओके. याच्यामध्ये पण तिरपा छेद समान नाहीये म्हणून तिरपा गुणाकार करायचा. तर पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद 4 गुणिले 4 करा. मध्ये जे आपल्याला बेरीज करायची असेल तर बेरीज, वजाबाकी करायची असेल तर वजाचं चिन्ह द्यायचं. त्याच्या पुढे लिहायचं आहे 3 गुणिले 7. दुसऱ्याचा अंश आणि पहिल्याचा छेद हे लिहायचं आहे. आणि छेद लिहित असताना छेदाचा काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे. 7 गुणिले काय करायचं आपल्याला 4 करायचा आहे. ओके. मग बघा 7 गुणिले 4. मग आता यांची बेरीज बघा किती येते. 4 चौक किती होतोय 16 अधिक 7 त्रिक किती होतोय 21. छेदामध्ये किती येणार आहे 7 चौक 28. ओके. मग आता बघा 6 आणि 1 7. ओके. 2 आणि 1 3 आणि 28. हे झालं याचं उत्तर. ओके. आता याच पद्धतीने मी 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवलेले आहे. तिसरं एक्झाम्पल काय करायचं आहे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ओके. हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला आहे किंवा याचं उत्तर तुम्ही मला काय करायचं आहे कमेंटमध्ये काय करायचं आहे मेन्शन करायचं आहे. ओके. हे झालं बेरजेचं. आता आपण सेम 3 एक्झाम्पल कोणाचे बघणार आहोत सबट्रॅक्शनचे, की छेद समान नसताना वजाबाकी कशी केली जाणार. ओके. सेम. ओके. पुढे जाऊया. आता बघा 75/4 वजा 56/3. मग आता याच्यामध्ये सेम सगळ्या स्टेप सेमच आहे. ओके. आणि या दोघांचा काय करायचा छेदांचा गुणाकार करायचा. मग बघा 75 गुणिले किती येणार आहे 3 मध्ये वजाचं चिन्ह आहे तर वजाचं चिन्ह आणि 56 गुणिले किती येणार आहे 4 आणि छेदामध्ये दोघांचा गुणाकार 4 गुणिले 3. मग आता बघा 75 गुणिले 3 म्हणजे किती आहे 3 5 15. हातच्याला 1. 7 त्रिक 21 ने 1 किती होतो 22. 225 अधिक 5 6 चौक किती होत आहे 4 सक किती होत आहे 24. हातच्याला 2 आणि 5 चौक 20. 20 आणि 2 किती होतोय 22. छेदामध्ये किती येणार आहे 4 त्रिक 12. यांची बेरीज किती येणार आहे बघा 5 आणि 4 किती होतोय 9. 2 आणि 2 किती होतोय 4 आणि परत 2 आणि 2 किती होतोय 4. 449 छेद किती येणार आहे 12 येणार आहे. ओके. या पद्धतीने आपल्याला हा गुणाकार करायचा होता. सॉरी ही वजाबाकी करायची होती. तसंच दुसरं एक्झाम्पल बघा 5/7 वजा 10/15 येतोय. परत या 5 आणि 15चा गुणाकार करा. 5 गुणिले 15. ओके. मध्ये वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा. ओके. 10/7. ओके. आणि छेदामध्ये छेदाचा गुणाकार 7/15. ओके. आता हा गुणाकार ही वजाबाकी आणि गुणाकार आपल्याला करायचा आहे. तर बघा 15 5 किती होतो 75 वजा 10 गुणिले 7 किती होतोय 70 आणि छेदामध्ये 15 आणि 7 किती होतात 105. उरले किती रे मित्रांनो 5. 5 छेद किती होतोय 105. आणि बघा मित्रांनो अंशाला आणि छेदाला जर एका सारख्या अंकाने भाग जात असेल तर तो भाग आपल्याला काय करायचा आहे देऊन टाकायचा आहे, ज्याला अतिसंक्षिप्त रूप म्हणतो आपण. ओके. मग आता इथं बघा 5 1 5 5 दुने 10. ओके. आणि 5 1 5 झालं. म्हणजेच या दोन्ही संख्यांना कशाने भाग जातोय 5 ने. म्हणजे याचं उत्तर किती आलेलं आहे 1 छेद किती आलेलं आहे 21 आलेलं आहे. ओके. हे याचं काय येणार आहे उत्तर येणार आहे. ओके. मग आता बघा याच पद्धतीने तुम्हाला हा जो भागाकार ही जी वजाबाकी आहे ही वजाबाकी एकतर तुम्हाला होमवर्क असणार आहे किंवा हेच तुम्हाला काय करायचं आहे कमेंटमध्ये काय करायचं आहे मेन्शन करायचं आहे. ओके. समजलंय मित्रांनो. हा होता 6वा महत्वाचा रूल 7वा रूल होता. आता आपल्याला पुढच्या महत्वाच्या 8व्या नियमाकडे जायचं आहे. 8वा नियम काय म्हणतोय तर बघा 8वा नियम काय म्हणतोय आपल्याला. ओके. तो म्हणतोय की जेव्हा 2 पेक्षा अधिक व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज किंवा काय केली जाते वजाबाकी. ओके. म्हणजेच आता काय आहे की जेव्हा 2पेक्षा जास्त आपल्याला काय दिलेले असतील अपूर्णांक दिलेले असतील
2पेक्षा जास्त, जसं इथं 1/2, 2/3, 5/6, 4/9 आणि यांची बेरीज वजाबाकी जर आपल्याला दिलेली असेल तर ती कशी केली जाते बघा. सिंपल आहे. मी तुम्हाला प्रत्येक छोटा छोटा कंटेंट काय करत आहे अगदी डिटेलमध्ये समजून सांगत आहे, कन्सेप्ट पण सांगत आहे. मी तुम्हाला बोललो आपल्या क्लासचं वैशिष्ट्य ते आहे की आपण इथं काय करणार आहोत, कन्सेप्च्युअल पार्ट बघा बरं का, कन्सेप्च्युअल पार्ट प्लस प्रॅक्टिस यावर आपला भर असणार आहे. कारण की कन्सेप्च्युअल पार्ट क्लिअर केल्याशिवाय आपल्याला प्रॅक्टिस करता येणार नाही. ओके, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, हा पार्ट समजून घ्यायचा आहे. ओके, मग बघा याच्यामध्ये आपण काय करणार आहे, तर बघा जेव्हा 2पेक्षा अधिक अपूर्णांकांची आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी करायची असते तेव्हा आपण छेदाचा काय घेतो, लसावी घेतो. लसावी म्हणजे अशी संख्या असते की लहानातील लहान संख्या की जिला दिलेल्या सर्व संख्यांनी काय जात असतो, भाग जात असतो. ते पण सगळं समजून सांगतो. ओके, लसावी घेतो आपण आणि छेद समान करून घ्यायचा आणि छेद समान केल्यानंतर त्यांची बेरीज किंवा वजाबाकीची जी क्रिया आहे ती काय करावी लागते, आपल्याला पूर्ण करावी लागते. जसं इथं दिलेलं आहे बघा उदाहरण, 1/2 अधिक 2/3 अधिक 5/6 वजा 4/9. आता आपल्याला काय करायचंय, हे आपल्याला याचं उत्तर काढायचंय, पण इथं एकापेक्षा जास्त अपूर्णांक आहेत. मग त्यांचा आपण तिरप्या गुणाकाराच्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येणार नाही. करता येईल पण त्याला वेळ लागेल. पण त्यापेक्षा सोपी पद्धत कोणती आहे, छेद समान करून घेणं. मग छेद समान करताना आपल्याला कशाचा वापर करायचा आहे, तर लसावीचा वापर करायचा आहे. तर लसावी कसा काढला जातो, तर साधा सिंपल लॉजिक आहे. ओके, 2 3 6 9. ओके, एकदम शॉर्टकट मेथड सांगतो लसावी काढायची. तर यापैकी मला सांगा सर्वात मोठा अंक कोणता आहे, छेदामधल्या संख्या बघा, 2 आहे, 3 आहे, 6 आहे, 9 आहे. या छेदामधल्या संख्या आहेत. यांच्यामध्ये सर्वात मोठा अंक पकडा, कोणता आहे मोठा अंक, 9 आहे. पकडला. ओके, आता 9च्या पाढ्यामधले 9चा पाढा लिहा. 9 9 1 9 9 2 18. ओके, 9 3 27 9 4 36 9 5 45. ओके, बस झालं, इथपर्यंत जाऊया आपण, जास्त पुढे जाण्याची गरज नाहीये. आता आपल्याला या 9च्या पाढ्यातील लहानात लहान अशी संख्या घ्यायची आहे. ओके, की ज्या संख्येला 2ने पण भाग जाणार, 3ने पण भाग जाणार, 6ने पण भाग जाणार आहे. ओके, मग मला सांगा, जर आपण पहिली संख्या घेतली समजा 18. ओके, समजा पहिली संख्या घेतली आपण 18. 9ला तर काय 2ने भाग जाईल का, नाही जाणार ना. 9ला 2ने भाग जात नाही, म्हणजे 9 ही संख्या येणार नाही. आपण दुसरी संख्या घेऊया 18. 18ला 2ने भाग जातो का, तर यस जातो. 18ला 3ने भाग जातो का, बघा 2 18 होतो, म्हणजे 2च्या पाड्यात 18 येतो, म्हणजे जातोय भाग. 3च्या पाड्यात 18 येतो का, यस. 3 7 किती होतात, 18, म्हणजे 3च्या पाड्यात पण 18 येतो. 6च्या पाड्यात 18 येतो का, 6 3 18, आणि 9च्या पाड्यात पण 18 येतो का, तर येतो. याचा अर्थ 18 ही अशी संख्या आहे की या संख्येला 2ने पण भाग जातोय, 3ने पण भाग जातोय, 6ने पण भाग जातोय, 9ने पण भाग जातोय. म्हणून 2 3 6 9 या संख्यांचा लसावी किती आला, 18 आला. लसावी किती आला, 18 आला. म्हणजे तुम्हाला लसावी कसा काढायचा हे समजलं, अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. ओके, समजलं, राहील लक्षात. आणि नेहमी लसावी काढताना दिलेल्या संख्यांमधला मोठा अंक पकडायचा. कोणता अंक पकडायचा, मोठा अंक पकडायचा, आणि त्याचा पाडा लिहून टाकायचा. आणि मग त्याच्या पाड्यामध्ये चेक करायचं की अशी संख्या बघायची की जिला दिलेल्या सर्व संख्यांनी काय जातो, भाग जातो. ओके, राहील लक्षात तुमच्या हे. मग आता आपल्याला याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. मग हा प्रश्न कसा सॉल्व्ह करणार आहे आपण, तर बघा हा प्रश्न कसा सॉल्व्ह केला जातोय, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या अपूर्णांकांतील छेदांचा लसावी काढा. आणि हा लसावी आपल्याला किती भेटलेला आहे, आता 18 भेटलेला आहे. मी तुम्हाला काढून दाखवला, किती भेटलेला आहे, 18 मिळालेला आहे. ओके, 18 ही अशी संख्या आहे की ज्या संख्येला 2ने 3ने 6ने आणि 9ने या चारही अंकांनी काय जातो, 18ला भाग जातो. आणि ही 18 या तीनही संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या आहे. ओके, पुढे बघा. मग आता प्रत्येकाचा छेद 18 करावा लागणार आहे आपल्याला, कारण की आपल्याला, मी तुम्हाला बोललो की अपूर्णांकांची आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी करायची असेल, ओके, तर छेद कसा लागतो, आपल्याला सेम लागतो. मग छेद आता आपल्याला प्रत्येकाचा किती करायचा आहे, 18 करायचा आहे. आणि छेद 18 करण्यासाठी काय करायचं आहे, अंश आणि छेदाला, प्रत्येक अपूर्णांकाच्या अंश आणि छेदाला एका समान अंकाने काय करायचंय, गुणायचं आहे. जसं इथं बघा छेदामध्ये इथं 2 दिसतोय, मग दोनाच्या जागेवर जर मला 18 आणायचा असेल तर 2ला अशा कुठल्या तरी अंकाने गुणावं लागणार आहे, की 2ला कुठल्या तरी अंकाने गुणल्यानंतर उत्तर किती येणार आहे, 18. तर आपल्याला माहितीये 2ला 9ने जर गुणलं आपण, ओके, 2ला जर 9ने गुणलं तर उत्तर किती येत आहे, 18. जर छेदामध्ये 9ने गुणलं
तर अंशाला सुद्धा कितीने गुणायचं आहे? 9ने गुणायचं आहे. म्हणजे 1 गुणिले 9 आणि छेदामध्ये 2 गुणिले 9, कारण की इथला वरचा 9 आणि खालचा 9 काय होऊन जातो? कॅन्सल होऊन जातो. म्हणजे 1/2 ही किंमत जशीच्या तशी राहते. ओके, समजलंय तुम्हाला? म्हणून इथं आपल्याला काय करायचं आहे की छेदाला ज्या संख्येने गुणणार त्याच संख्येने किंमत समान राहावी यासाठी छेदाला ज्या संख्येने गुणणार त्याच संख्येने अंशाला गुणायचं असतं. ओके, मग आता बघा इथं झाला 18 झाला, 9 दुने किती होणार? आता हा 18 होणार. पुढे बघा, आता इथं 3 आहे, मग 3ला कोणत्या अंकाने गुणलं तर उत्तर 18 येतं? तर 6ने गुणलं तर उत्तर 18 येतं. म्हणून बघा 3 गुणिले 6 करा, संख्या समान राहावी म्हणून अंश, जर छेदाला 6ने गुणलं तर अंशाला सुद्धा 6ने गुणा, म्हणजे 3 गुणिले 6 आणि वरती 2 गुणिले 6. ओके, तसंच इथं या 6ला कोणत्या अंकाने गुणलं तर उत्तर 18 येणार आहे? तर 3ने, म्हणून 6ला गुणिले 3 करा 18. मग 3 संख्या समान राहावी म्हणून अंशाला सुद्धा कितीने गुणायचं आहे? 3ने, म्हणून 5 गुणिले किती येणार आहे? 3 येणार आहे. आणि शेवटची संख्या वजा चिन्ह जसंच्या तसं. ओके, मधले चिन्ह जसंच्या तसे, मधल्या चिन्हांना अजिबात हात लावायचा नाही. ओके, पुढे बघा, आता 4/9 आहे, मग 9ला काय करायचं? आपल्याला अशा अंकाने गुणायचं आहे की ज्याचं उत्तर किती आलं पाहिजे? 18. मग 9ला कितीने गुणलं तर उत्तर 18 येतं? तर 2ने, म्हणून 9 गुणिले 2 करा. ओके, आणि वरती संख्या समान राहावी म्हणून जर खाली छेदाला 2 गुणलं तर वरती अंशाला सुद्धा कितीने गुणायचं? 2ने गुणायचं. ओके, म्हणून 4 दुने 8 आणि 9 दुने किती होता? 18 झालं. मग आता बघा सगळ्यांचा गुणाकार करून लिहा. 9 गुणिले 1 9, 9 गुणिले 2 18, 9/18, 2 गुणिले 6 12, 6 त्रिक किती होत आहे? 18, 5 त्रिक 15, 6 त्रिक 18, 4 दुने 8, 9 दुने 18, मधले चिन्ह जसे तसे. आता बघा मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जेव्हा अपूर्णांकांचा छेद समान असतो तेव्हा आपण काय करू शकतो? त्यांची बेरीज करू शकतो, त्यांची वजाबाकी करू शकतो. ओके, मग आता इथं बघा प्रत्येक संख्येचा छेद किती होऊन गेला? 18, म्हणजे छेद काय झाला? समान झाला. आणि जेव्हा छेद समान राहतो तेव्हा अंशांची आपल्याला काय करायची? बेरीज किंवा वजाबाकी करून टाकायची. म्हणून मी काय केलं? छेद समान झाल्याने बेरीज वजाबाकी करणं काय झालं? सोपं. मी छेद 18 लिहून घेतला आणि वरती फक्त अंशामध्ये जे काही क्रिया दिलेली असेल अंशामध्ये त्या अंशाच्या क्रिया आपल्याला काय करायच्या? परफॉर्म करायच्या आहे. मग 9 लिहून घेतला, 12 15 8. ओके, लिहून घेतला. या संख्या मध्ये प्लस होतं प्लस लिहिलं, इथं प्लस होतं प्लस लिहिलं, इथं वजा होतं इथं वजा लिहिलं, झालं. यांची आता फक्त बेरीज वजाबाकी करायची. 12 आणि 9 किती होता? 21. 21 आणि 15 किती होता? 36. 36 वजा 8 केलं तर उत्तर किती येतं? 28. 28 छेद किती येत आहे? 18. मी आता तुम्हाला बोललो की जर अंशाला आणि छेदाला एका समान अंकाने भाग जात असेल, अंशाला आणि छेदाला एका समान अंकाने भाग जात असेल तर भाग देऊन टाका. ओके, तर त्याला भाग जातोय 2ने. 2 किती होत आहे? 18. 2 2, 2 8, म्हणजे उत्तर किती आलेले आहे? 14/9. ओके, या पद्धतीने आपण बेरीज वजाबाकी करू शकतो. ओके, चला आता कन्सेप्ट समजला. ओके, आता या कन्सेप्ट नुसार आपल्याला काय करायचं आहे? काही प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, चला आता इथं आपण काही प्रश्न काय करणार आहोत? सॉल्व्ह करणार आहोत. बघा आता इथे दिलेले 1/2 अधिक 2/3 अधिक 3/4 दिलेला आहे. ओके, मग आता याच्यामध्ये बघायचं की छेदामध्ये कोण कोण आहे? 2 3 आणि 4. मग मी काय करतो? 2 3 आणि 4 यांचा काय घेतो? मी लसावी घेतो. आणि लसावी म्हणजे मी तुम्हाला बोललो की लसावी कसा काढणार आहे आपण? तर यांच्यामध्ये जी मोठी संख्या आहे तिचा पाडा लिहून टाका. यांच्यामध्ये मोठं कोण आहे? तर 4 आहे. 4चा पाडा लिहून टाका. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16. ओके, हा पाडा लिहिला मी. आता मला बघायचं आहे की 2 3 आणि 4 या तीनही संख्यांनी 4च्या पाड्यातील कोणत्या संख्येला भाग जातोय? तर बघा 4ला 2ने भाग जातो पण 3ने भाग जात नाही, म्हणून पहिली संख्या येणार नाही. ओके, पुढे बघा 8 घेतलं तर 8ला 2ने भाग जातोय, 4ने भाग जातो पण 3ने भाग जात नाही, म्हणून 8 पण येणार नाही. ओके, आता बघा पुढची संख्या 12 घ्या. 12ला 2ने भाग जातो तर यस जातो. 12ला 3ने भाग जातो तर जातो. 3 चौक 12 होतो. 4ने 12ला भाग जातो तर जातो. 4 त्रिक किती होतो? 12. म्हणजे 12 ही अशी संख्या आहे की ज्या संख्येला वरील तीनही संख्यांनी काय जातो? भाग जातो. म्हणजेच 2 3 4 या संख्येचा लसावी किती आलेला आहे? 12 आलेला आहे. किती आलेला आहे? 12. मग आता इथं प्रत्येक संख्येच्या छेदामध्ये आपल्याला किती करायचं आहे? 12. मी काय करतोय? पहिले त्या संख्या लिहून घेतोय. 1/2 अधिक 2/3
अधिक 3/4. ओके झालं. आता गुणाकार बघा, काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. गुणाकार करताना आपल्याला काय करायचं आहे, छेद समान करायचा आहे. मग छेद समान करताना आता मला सांगा, आता लसावी हा छेद असणार आहे. मग लसावी किती आलेला आहे, 12. मग छेदातली प्रत्येक संख्या 12 करण्यासाठी आपल्याला गुणायचं आहे. मग 2ला कितीने गुणलं तर उत्तर 12 येणार आहे. तर बघा, 2ला आपण 6ने गुणलं तर उत्तर 12 येणार आहे. संख्या समान राहावी म्हणून छेदाला ज्या संख्येने गुणणार, अंशाला पण त्याच संख्येने गुणायचं आहे. झालं. पुढे बघा, 3चं रूपांतर 12 मध्ये करायचं. मग 3ला कितीने गुणावं लागेल तर 4ने. ओके, संख्या समान राहावी म्हणून छेदाला जर 4ने गुणलं तर अंशाला सुद्धा कितीने गुणायचं, 4नेच. आता बघा, 4ला कितीने गुणलं तर उत्तर 12 येणार, 3ने गुणलं तर उत्तर 12 येणार. संख्या समान राहावी म्हणून वरती पण कितीने गुणायचं, 3ने गुणायचं. ओके, मग आता हा प्रश्न आपण सॉल्व्ह करूया. कसा करणार तर बघा, 6 × 1 = 6 आणि छेदामध्ये 12 अधिक 4 × 2 = 8, 8 छेद किती येणार आहे, 12. आणि पुढं 3 × 3 = 9, 9 छेद किती येणार आहे, 9 छेद किती येणार आहे, 12. मग आता बघा, 9 6 किती होतोय, 15, 15 आणि 8 किती होतोय, 23. कारण की 8 आणि 6 किती होतात, 14, 14 आणि 9 किती होत आहे, 23. याचं उत्तर किती येणार आहे, 23. आणि छेदामध्ये 12चा जसाच्या तसा, छेदामध्ये काय येणार आहे, 12 जसाच्या तसा, म्हणजे 23/12 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ओके, मग आता सेम, आता आपल्याला या प्रश्नाचं काय करायचं आहे, प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. ओके, 3/4 अधिक 6/8 अधिक वजा 7/12 करायचा आहे. तर मी काय करतोय, पहिले 4 बघा बरं का, 4, 8 आणि 12 यांचा काय काढायचा आहे, मला लसावी काढायचा आहे. ओके, मग यांच्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे तर 12 आहे. तर 12चा पाडा लिहून टाका. 12 × 1 = 12, 12 × 2 = 24 आणि 12 × 3 = 36. जास्त लांब जाण्याची गरज नाहीये, जवळच असते संख्या. ओके, मग आता बघा, 12ला 4ने भाग जातोय का, बघा 12ला 4ने भाग जातो तर जातो. 8ने भाग जाणार का, नाही जाणार, म्हणजे 12 ही संख्या येणार नाही. ओके, पुढे बघा 24, 24ला 4ने भाग जातो, 4 × 24. 4ला बघा, 24ला 8ने भाग जातो का, तर जातो. 8 × 3 = 24. आणि या 24ला 12ने भाग जातो का, 12 × 2 = 24. तर यस, 24 या संख्येला वरील तीनही संख्यांनी काय जातोय, भाग जात आहे. म्हणजे 24 ही संख्या आपली काय असणार आहे, लसावी असणार आहे. ही संख्या आपली काय असणार आहे, लसावी असणार आहे. मग आता प्रत्येक संख्येच्या छेदामध्ये काय करायचं, आपल्याला 24 आणायचा आहे. ओके, मग त्यासाठी मी इथे लिहितो बघा, 3/4 आहे, इकडं गुणिले इकडं गुणिले, प्लस 6/8 आहे, इकडं गुणिले इकडं गुणिले, प्लस मायनस 7/12. ओके झालं. मग आता नीट बघा, 24 आणायचं आहे तर 4ला कितीने गुणावं लागेल, तर बघा 4ला गुणावं लागेल 6ने. 6 चोक किती होतो, 24. ओके, म्हणून खाली 6ने गुणलं तर वरती पण 6ने गुणायचं. 8 × 3 किती होतात, 24. इथं 3ने गुणलं तर इथं 3ने गुणा. 12 × 2 किती होतं, 24. तर इथं 2ने गुणलं तर इथं पण 2ने गुणा. ओके, आणि आता सगळ्यांचा छेद किती होणार आहे, समान 12. ओके, किती झाला बघा, 6 × 3 = 18, 18 समान छेद किती होणार आहे, 24. 18/24. बघा ना, याचं उत्तर किती येणार आहे, 18 किती येणार आहे, 24 अधिक 6 × 3 हा बरोबर आहे, 6 × 3 = 18, 18 छेद किती होतोय, 24 वजा 7 × 2 = 14, 12 × 2 किती होतोय, 24. झालं. मग आता फक्त अंशांची बेरीज करून टाका. जे काही दिलेलं असेल, 18 अधिक 18 वजा किती येणार, 14 आणि छेदामध्ये किती येणार आहे, 24. मग बघा, 18 × 2 किती होतात, 36, 36 वजा 12 36 वजा 14 किंवा ह्या 14 मधून 4, 18 आणि 4 किती होते, 22. 22 छेद किती येणार आहे, 24. आणि 22/24ला कितीने भाग जातोय, दोन्ही संख्यांना 2ने भाग जातोय. देऊन टाका मग भाग 2ने. ओके, 2ने भाग दिलं तर किती येणार आहे बघा, 2 × 2 = 2 × 2 2 × 2 2 × 2 = 4, म्हणजे किती येणार आहे, 11/12. हे याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ओके, 11/12 हे या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. तशाच पद्धतीने तुम्हाला या तिसऱ्या प्रश्न हा तुम्हाला काय करायचा आहे, या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट मध्ये मेन्शन करायचं आहे, किंवा हा तुम्हाला काय असणार आहे, होमवर्क असणार आहे.
काय असणार आहे तुम्हाला हा होमवर्क असणार आहे. ओके, पुढे जाऊया, पुढच्या नियमाकडे जाऊया. 9वा नियम आपल्याला बघायचा आहे. ओके, त्या 9व्या नियमामध्ये काय म्हटलेलं आहे तर बघा, अपूर्णांकांचा गुणाकार करणं. अपूर्णांकांचा गुणाकार कसा केला जात असतो, किंवा दोन पेक्षा जास्त अपूर्णांकांचा गुणाकार कसा केला जात असतो, तर बघा हे अगदी सोपं आहे, अगदी सोपा आहे हा नियम. तर बघा, अपूर्णांकांचा गुणाकार ही अपूर्णांकांमधील सर्वात सोपी क्रिया आहे, कारण यामध्ये छेद समान करण्याची आपल्याला गरज नसते. म्हणजे छेद समान असो किंवा नसो त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नसतं. मग कसा गुणाकार केला जातो तर बघा, अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार करायचा. म्हणजे बघा, अंशामध्ये काय करायचा, अंशांचा गुणाकार, आणि छेदामध्ये छेदाचा गुणाकार करायचा. एवढं सिंपल आहे. याचाच अर्थ काय, आता इथं आपल्याला 2/3 दिलेला आहे, गुणिले किती दिलेला आहे, 4/5 दिलेला आहे. ओके, तर याचा गुणाकार करताना आपल्याला एकच करायचा आहे, जो अंश आहे अंशाचा गुणाकार करा आणि तो अंशातच लिहा, 2 × 4. छेदामध्ये छेदाचा गुणाकार करा, 3 × 5 झालं. 4 दुने किती होतो 8, आणि 5 त्रिक किती होता, 5 त्रिक किती होत आहे 15. इथं चुकून ते 10 झालेले, इथं 15 करून घ्या. 5 त्रिक किती होतो 15 होतो. राहील लक्षात तुमच्या. सेम पद्धतीने बघा, पहिली स्टेप काय होती की अंशाचा गुणाकार करायचा होता, 2 × 4. ओके, आणि 3 किती करायचं आहे 5 करायचं आहे. राहील लक्षात तुमच्या, समजलंय हे. मग आता बघा, उत्तर संक्षिप्त हवे असल्यास 8 आणि 10 ला, कारण की आपल्याला माहिती आहे आता इथं 10 नाहीये, इथं आपलं उत्तर किती येत आहे 15 येत आहे ना. ओके, 15 येते, म्हणून याला संक्षिप्त रूप देता येणार नाही, कारण की 8 आणि 15 या दोन संख्या अशा आहे की ज्या दोन संख्यांना कोणत्याही एका समान अंकाने भाग जात नाही. ओके, पुढे बघा, याच्यानुसार आपल्याला काही प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. ओके, बघूया आता इथं पहिला प्रश्न आपण सॉल्व्ह करूया. पहिला प्रश्न काय म्हणतो, 12/9 × 7/4. ओके, मग अंशामध्ये अंशाचा गुणाकार आणि छेदामध्ये छेदाचा गुणाकार. बस एवढंच करायचं आपल्याला. 12 किती होतात 84, आणि 9 किती होतोय 36 झालं. मग आता आपल्याला फक्त या दोन्ही अंकांना कोणत्या संख्येने भाग जातोय ते बघायचं. तर 12ने भाग जातो बघा, या दोन्ही संख्यांना कितीने भाग जातोय 12. 12 त्रिक किती होतो 36, 12 किती होतात 84. 7/3 किती आलं याचं उत्तर 3 आलेलं आहे. किती आलं उत्तर 7/3 आलेलं आहे. ओके, पुढे जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ओके, आता इथे दिलेलं 25/7 गुणिले 6/7. सेम करायचंय, इथं काहीच करायचं नाही, तर अंशाचा गुणाकार करायचा आणि छेदाचा इथं काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे. ओके, मग इथं बघा 25 किती होता 150. ओके, 25 किती होता 150, आणि 7 × 7 किती होतो 49. तर आता 150 आणि 49 ला कशाने भाग जातोय का, कोणत्या संख्येने भाग जाणार नाही. ओके, सो ती संख्या कशी राहणार आहे तशीच राहणार आहे. आता तुम्हाला काय करायचंय, या तीनही संख्याचा, इथं 3 संख्या दिलेल्या आहेत बघा. ओके, या तीनही संख्याचा आपल्याला काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे. 3 अपूर्णांक दिलेले आहेत त्याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर इथं पण सेम करायचं आहे, 2 दिलेले असू द्या, 3 दिलेले असू द्या, 4 दिलेले असू द्या, फक्त काय करायचं अंशामध्ये अंशांचा गुणाकार, छेदामध्ये छेदाचा गुणाकार. मग मी काय करतोय, हे सगळे जे अंश आहेत त्यांचा गुणाकार अंशामध्ये लिहितो, 49 × 64 × 1. ओके, भागिले काय करत आहे मी 8 × 28 गुणिले किती करत आहे 7. ओके, आता हा एवढा मोठा गुणाकार करण्याच्या अगोदर बघा बरं का, हा गुणाकार करण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे की जर इथं दिलेल्या संख्यांमध्ये जर एखाद्या संख्येने एखाद्या संख्येला भाग जात असेल तर तो भाग देऊन टाकायचा. जसं या 8ने 64ला भाग जाणार, 8 × 8, 8 किती होतात 64 झालं. म्हणजे इथं भाग जात आहे तर भाग देऊन टाकायचा आहे. तसंच इथं 7 आहे, या 7ने 49ला भाग जातो, 7 × 7, 7 किती होतात 49 गेला भाग. आता बघा परत या 7ने 28ला भाग जातोय, या 7ने कितीला भाग जातोय 28ला, म्हणजे 7 × 7, 7 चौक किती होतोय 28. ओके, मग आता जे उरलेलं आहे ते आपण पुढे लिहून घेऊया. मग उरलेलं काय आहे बघा, काय उरलेलं याच्यामध्ये, इथं 1 उरला, इथं 8 उरला, पुढं 1च उरलेला आहे.
ओके, आणि इथं 1 4 1 उरलेला आहे, 1 4 1 उरलेला आहे. ओके, इथे येणार आहे 8, इथे येणार आहे 4. आता परत 8च्या 4ला 8ने काय जातोय, भाग जातोय, मग भाग देऊन टाका. ओके, मग भाग किती येणार बघा, 4 1 4, 4 2 8, म्हणजे उत्तर येणार आहे 2/1. आणि कोणत्याही संख्येला जेव्हा आपण एकाने भाग देतो तर उत्तर किती येतं, ऑलवेज पूर्ण संख्या येते. म्हणजे 2 हेच आपलं एवढ्या मोठ्या गुणाकाराचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ओके, समजले. या पद्धतीने अपूर्णांकांचा काय केला जात असतो, गुणाकार केला जात असतो. आणि आजचा शेवटचा नियम, ओके, आजचा शेवटचा टॉपिक आपल्याला काय करायचंय, अपूर्णांकांचा आता काय बघायचं आपल्याला, गुणाकार बघितला, आता आपल्याला काय बघायचं आहे, भागाकार बघायचा आहे. अपूर्णांकांचा भागाकार कसा केला जातो, तर बघा, अपूर्णांकांचा भागाकार करताना म्हणजेच काय करायचंय, प्रत्यक्षात दुसऱ्या अपूर्णांकाच्या व्यस्ताने त्याला काय करायचंय, गुणायचंय. व्यस्त करणं म्हणजे काय करणं, ती संख्या उलटली नाही. एक साध्या सिंपल अर्थामध्ये जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर व्यस्त करणं, रेसिप्रोकल घेणं म्हणजे काय करणं, ती संख्या उलटली नाही. म्हणजे 2/3 जर लिहिलेला असेल, 2/3 लिहिलेलं असेल, जर याचा व्यस्त घ्यायचा असेल तर त्याचा व्यस्त किती येणार आहे, 3/2 येणार आहे. म्हणजे तो फक्त काय करायचा आहे, उलट करायचा. जो अंश आहे तो छेदात न्यायचा, जो छेद आहे तो अंशात न्यायचा. ओके, याला व्यस्त करणं म्हणतात. ओके, मग आता बघा बघा भागाकार करताना एक साधी ट्रिक आपल्याला लक्षात ठेवू शकतो आपण. पहिली संख्या तशीच ठेवा, पहिला जो अपूर्णांक आहे तो तसाच ठेवा आणि चिन्ह बदलून टाका. भागाकार असेल तर गुणाकारात त्याचं रूपांतर करायचं, चिन्ह बदलून टाकायचं. भागाकाराचं चिन्ह काय करायचं, गुणाकारात करायचं. आणि जो दुसरा अपूर्णांक आहे त्याला उलटा करून टाका. साधं सिंपल ट्रिक आहे. पहिला अपूर्णांक तसाच ठेवा, भागाकाराचं जे चिन्ह आहे ते गुणाकारात बदला आणि दुसरा जो अपूर्णांक आहे त्याला उलटा करून टाका. जस्ट फॉर एक्झाम्पल इथं बघा 2/3 आहे भागिले 5/7 आहे, हा आपल्याला भागाकार करायचा आहे. तर पहिली स्टेप काय आहे, पहिला अपूर्णांक तसाच ठेवा, म्हणजे जो 2/3 आहे तो तसाच्या तसा ठेवला बघा, 2/3 तसाच्या तसा ठेवला. ओके, दुसरं काय आहे की चिन्ह बदला. चिन्ह बदललं, भागाकाराच्या ऐवजी कोणतं चिन्ह लिहायचंय, गुणाकाराचं, म्हणजे 2/3 गुणिले 5/7 करायला आहे. ओके, आता तिसरी स्टेप काय होती की जो दुसरा अपूर्णांक आहे त्याला व्यस्त करून टाका, म्हणजे त्याचा उलटा लिहा. म्हणजे जो 5/7 होता त्याला किती करून टाका, 7/5 करून टाका, उलट लिहायचं आहे. ओके, लिहिलं. मग आता तुम्हाला माहितीये गुणाकार आलेला आहे आणि गुणाकार, दोन अपूर्णांकाचा गुणाकार आपण मागच्याच नियमामध्ये बघितला की अपूर्णांकांचा 2 किंवा 2 पेक्षा अधिक अपूर्णांकाचा गुणाकार आपण कसा करत असतो, अंशाचा गुणाकार भागिले छेदाचा गुणाकार. मग आता बघा इथं काय करायचं, फक्त आपल्याला अंशाचा गुणाकार 2 गुणिले 3 गुणिले 7 किती येणार आहे, 2/3 गुणिले 7/5 याचा गुणाकार कसा करणार, अंशाचा गुणाकार आणि भागिले काय करतो आपण, छेदाचा गुणाकार. म्हणजे 2 गुणिले 7 किती येतो, 14 आणि 3 गुणिले 5 किती येतो, 15. म्हणजे 14/15 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ओके, या पद्धतीने आपण काय करू शकतो, या भागाकारातला म्हणजे अपूर्णांकांचा भागाकार आपण करू शकतो. जसं इथं आणखी एक एक्झाम्पल दिलेलं होतं, तेच एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. ओके, पुढे जाऊया. आता याच्यानुसार हा नियम समजून घेतला, या नियमानुसार आपण काही प्रश्न समजून घेऊया आणि आजचं लेक्चर आपलं इथं थांबवूया मग आपण. ओके, आता इथं बघा 72/21 भागिले 9/7 आहे. मग इथं काय करायचं, पहिला अपूर्णांक तसाच ठेवा, जो 72/21 आहे तो तसाच्या तसा ठेवला. ओके, आता काय करायचं, जे भागाकाराचं चिन्ह आहे ते गुणाकारामधले बदलायचं. म्हणजे आता इथं काय लिहायचं, भागाकार नाही लिहायचं, इथं काय लिहायचं, गुणाकार लिहायचं. लिहिलं. ओके, आता जो 9/7 आहे त्याला उलटा करून टाका. 9/7 आहे त्याला उलट लिहा, 7/9 लिहायचा. मग इथं काय लिहायचा, 7/9 लिहायचा. लिहिला. आता आपल्याला माहितीये 2 अपूर्णांकांचा गुणाकार असेल तर तेव्हा आपण काय करतो, अंशाचा गुणाकार भागिले छेदाचा गुणाकार. मग मी काय करतो इथं बघा 72 गुणिले 7 आणि इथं 21 गुणिले काय लिहितोय, 9 लिहित आहे. ओके, झालं. मी आता सांगितलंय तुम्हाला की जर अंशातील आणि छेदातील संख्यांना जर भाग जात असेल तर तो भाग देऊन टाकायचा, एवढा मोठा गुणाकार करत बसायचा नाही, संख्या छोट्या करून घ्यायच्या. मग आता बघा इथं भाग जातोय बघा, 9 आणि 72ला भाग जातो, 9 1 9, 9 8 किती होतात, 72. आणि 7 आणि 21ला भाग जातोय, 7 1 7, 7 3 किती होतात, 21. म्हणजे वरती उरला किती, 8 गुणिले 1 उरला भागिले किती उरला, 3 गुणिले 1 उरला. म्हणजे 8 1 8 आणि 3 गुणिले 1 किती येतोय, 8/3. असं त्याचं काय येणार आहे, उत्तर येणार आहे. ओके, सेम आता आपल्याला इथं दुसरा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. ओके, दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, 13/14 तो तसाच ठेवा. पहिला जो अपूर्णांक आहे तो तसाच ठेवायचा,
जो भागाकार आहे त्याला गुणाकारात कन्वर्ट केलं आणि जो पुढचा अपूर्णांक आहे ओके त्या अपूर्णांकाला उलटा करून टाका. 12/13 आहे त्याला उलट लिहायचं, 13/12 लिहा त्याला. ओके ओके किती येणार आहे? 13 किती येणार आहे? 12 येणार आहे. लिहिलं? ओके. आता तुम्हाला काय करायचं आहे? अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. 13 गुणिले 13 आणि छेदामध्ये 14 गुणिले किती येणार आहे? 12. 13चा वर्ग किती होतोय? 169. ओके आणि 12 दुने किती होतोय? 24. हातच्याला 2. 12 1 12. 12 आणि 2 किती होतोय? 14. 144. झालं? या पद्धतीने आपण हा भागाकार करू शकतो. म्हणजे या भागाकाराचं उत्तर किती येणार आहे? 169 भागिले किती येणार आहे? 144. हे याचं उत्तर असणार आहे. आता पुढचा तिसरा प्रश्न बघा. तिसरा प्रश्न पण सॉल्व्ह करून दाखवतो. 125 भागिले 7 आहे. तर 125 भागिले जो 7 आहे पहिला अपूर्णांक तसाच ठेवा. भागाकाराचं चिन्ह जे आहे ते गुणाकारात बदला आणि दुसरा जो अपूर्णांक आहे त्याला उलट लिहा. ओके म्हणजे 25/91 आहे तर त्याला उलट लिहा. 91 छेद किती लिहिणार? 25. ओके आणि आता तुम्हाला माहिती आहे गुणाकार असेल तर अंशाचा गुणाकार भागिले छेदाचा गुणाकार. 125 गुणिले 91 भागिले किती करायचंय? 7 गुणिले किती करायचं आहे? 25. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये भाग जातोय या 25 ते 125 ला भाग जाणार. 25 1 25 25 5 125. ओके आणि या 7 ने 91 ला पण भाग जातोय. 7 1 7 7 1 7 उरले 2 21 झाला. 7 3 किती होतो? 21. म्हणजे वरती उरला 5 गुणिले 13 आणि खाली उरला 1 गुणिले 1. ओके म्हणजे 13 5 किती होतात? 65. 65 भागिले 1 आणि 65 भागिले 1 म्हणजे उत्तर किती येत आहे? 65. ओके या पद्धतीने आपण काय करू शकतो? या अपूर्णांकांचा भागाकार करू शकतो. ओके हे होते अपूर्णांकांचा भागाकार. आता अपूर्णांकांच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला काय काय समजून घ्यायचं आहे तर ते एकदा तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगून ठेवतो. पुढचं आपल्याला बघायचं आहे की जे इतर व्यवहारी अपूर्णांक आहेत त्या व्यवहारी अपूर्णांक ज्याला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स म्हणतो. मग त्याच्यामध्ये कोणकोणते बघा. एक आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे, दुसरा आहे प्रॉपर फ्रॅक्शन. म्हणजे अंशाधिक अपूर्णांक काय असतो आणि छेदाधिक अपूर्णांक काय असतो हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की एकक अपूर्णांक काय असतो. बघा एकक अपूर्णांक आणि समछेद अपूर्णांक काय असतो हे आपण बघणार. त्याच्यानंतर आपण काय बघून घेणार आहोत तर बघा त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स बघणार आपण. त्याच्यानंतर अपूर्णांकांचा लहान मोठापणा ठरवणे म्हणजे काय की समजा तुम्हाला इथे दिलेलं आहे की 7/4 आणि 5/3 याच्यामध्ये मोठा अपूर्णांक कोणता आहे आणि छोटा अपूर्णांक कोणता आहे हे कसं लक्षात ठेवणार आपण. ओके तर हे पण आपण समजून घेणार आहोत. ओके त्याच्यानंतर आपण पुढच्या पार्टमध्ये काय बघून घेणार आहोत तर बघा त्याच्यामध्ये आपण परत या अपूर्णांकांचा लहान मोठापणा ठरवताना जेव्हा 2पेक्षा जास्त अपूर्णांक दिलेले असतील मग या एवढ्या मोठ्या अपूर्णांकांमध्ये सर्वात लहान अपूर्णांक कोणता, सर्वात मोठा अपूर्णांक कोणता हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. ओके हे एक आहे. त्याच्यानंतर त्याच्या काही ट्रिक्स आहेत, त्याच्या काही मेथड्स आहेत, त्या संपूर्ण मेथड्स आपण समजून घेणार आहोत. लास्टमध्ये बघणार आहोत आपण की दिलेल्या अपूर्णांकांचे दरम्यानचा अपूर्णांक शोधणं. दरम्यानचा म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं म्हटलेलं आहे 1/2 आणि 3/4 याच्या दरम्यानचा अपूर्णांक कोणता आहे म्हणजे यांच्या मधोमध येणारा अपूर्णांक कोणता आहे हे आपण बघणार आहोत. याच्या काही मेथड्स आहेत, शॉर्ट ट्रिक्स आहेत, त्या मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. ओके आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो पार्ट येतो तो म्हणजे काय आहे की जटिल अपूर्णांक म्हणजे काय, ज्याला कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन म्हणतो आपण, ते म्हणजे काय हे आपण बघून घेणार आहोत. आणि लास्ट पार्ट मध्ये आपण अखंड अपूर्णांक म्हणतो ज्याला कंटिन्यूड फ्रॅक्शन म्हणतो की जो नेहमी कंटिन्युअस सुरू असतो. मग त्याच्यामध्ये 2 प्रकारचा असतो. एक काय असतो मर्यादित अपूर्णांक असतो, मर्यादित अखंड अपूर्णांक असतो आणि दुसरा अनंत अखंड अपूर्णांक असतो. ओके हे जे टॉपिक आहेत हे टॉपिक आपण समजून घेणार आणि याला अगदी सोप्या पद्धतीने मध्ये कसं सॉल्व्ह करणार आहे. ओके याच्या सुद्धा शॉर्ट ट्रिक्स मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत थांबूया. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. बाय बाय.